ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आपण आता चौथ्या अध्यायाच्या अभ्यासाला सुरुवात करतोय. तर या अध्यायाचं नाव आहे अं, दिव्य ज्ञान पण म्हटलं जातं. प्रभुपादांनी दिव्य ज्ञान असं किंवा ज्ञान संन्यासी पण म्हटलं जातं. अं, ज्ञान कर्म संन्यास योग का म्हटलं जातं? कारण या अध्यायामध्ये अं, कर्माला ज्ञानाच्या स्तरावरती कसं समजून घ्यायचं याच्यावरती विश्लेषण आहे. तर या अध्यायामध्ये टोटल 42 श्लोक आहेत आणि या 42 श्लोकांचा आपण 6 विभागात अभ्यास करणार आहोत. पहिल्या 4 श्लोकामध्ये भगवंत या दिव्य ज्ञानाची परंपरा सांगतील. कुठल्या दिव्य ज्ञानाची? जे ज्ञान अर्जुनाला आतापर्यंत सांगितलं मागच्या अध्यायामध्ये. त्याच्यानंतर मग कृष्ण अर्जुन एक प्रश्न विचारेल, त्या प्रश्नाच्या उत्तरार्थ स्वतःचं दिव्यत्व सांगतील. नंतर श्लोक नंबर 11 ते 15 मध्ये जे सर्व मार्ग आहेत, निष्काम कर्मयोग, ज्ञान योग, भक्ती, अष्टांग, हे सर्व भगवंतांनीच निर्मिती केली आणि सगळ्यांचा अंतिम उद्देश कृष्णच आहे. परंतु अंडरस्टँडिंग वेगवेगळ्या स्तरावरती असू शकते. हा आपण विभाग बघूया. नंतर श्लोक नंबर 16 ते 24 मध्ये कर्माला ज्ञानाच्या स्तरावर कसं समजायचं. आता हे तिथे आपण जेव्हा अभ्यास करू तेव्हा आपल्याला अधिक स्पष्ट समजेल. आणि 25 ते 33 मध्ये यज्ञांद्वारे ज्ञानप्राप्ती. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत. दान यज्ञ, स्वाध्याय यज्ञ, तपोयज्ञ वगैरे. तर या सर्वांच्या द्वारे व्यक्तीला ज्ञान म्हणजे मी शरीर नाही आत्मा आहे हे ज्ञान कसं मिळतं याचं वर्णन येईल. आणि या अध्यायाच्या सगळ्यात शेवटच्या विभागामध्ये मग हे या ज्ञानाची महिमा काय आहे किंवा हे ज्ञान मिळाल्याने व्यक्तीला काय लाभ होतो, अशा 6 विभागामध्ये या अध्यायाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर पहिले 4 श्लोकाचा विभाग आपण आता बघूया. पहिले 4 श्लोक मध्ये या दिव्य ज्ञानाची परंपरा आहे. तर प्रत्येक अध्यायामध्ये संबंध असतो. तिसऱ्या आणि चौथ्या अध्यायाचा काय संबंध आहे? तर 2 प्रकारे संबंध सांगितलाय. प्रभुपाद त्यांच्या तात्पर्यात म्हणतात की जे तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी कामशत्रूचं वर्णन केलं आणि या कामशत्रूला दिव्य ज्ञानाच्या साहाय्याने कसं जिंकता येईल याबद्दल कृष्ण वर्णन करतील. तर असं एक कनेक्शन प्रभुपादाने दिले की तिसऱ्या अध्यायामध्ये कामशत्रूचं शेवटच्या विभागात वर्णन आहे आणि या अध्यायामध्ये दिव्य ज्ञानाचं वर्णन आहे. दिव्य ज्ञानामुळे व्यक्ती त्या कामशत्रूपासून वाचू शकतो. आणखीन आचार्यांनी कसं कनेक्शन दिलंय की मागच्या अध्यायामध्ये आपण निष्काम कर्मयोगाचा अभ्यास केला की आपण बघितले की कृष्ण अर्जुनला बोलले की निष्काम कर्मयोगानेच हृदयाचं शुद्धीकरण होतं, नंतर त्याच्यापासूनच ज्ञानाची प्राप्ती होते आणि पात्रता नसताना ज्ञानयोग करण्यापेक्षा निष्काम कर्मयोग केलेला बरा. तर निष्काम कर्मयोगाचं बरंच कृष्ण विवेचन तिसऱ्या अध्यायामध्ये देतात. तर याच निष्काम कर्मयोगाचे पूर्ण फळ किंवा परिणिती म्हणजे स्वाभाविकपणे ज्ञानयोगामध्ये होते. म्हणजे जेव्हा हृदय शुद्ध होतं तेव्हा व्यक्ती ज्ञानयोगासाठी पात्र होतो. तर या अध्यायामध्ये कृष्ण त्या ज्ञानाचं वर्णन करतील. जे निष्काम कर्मयोगाचं वर्णन तिसऱ्या अध्यायात केलं, त्या निष्काम कर्मयोगाची पूर्णता ज्ञानयोगामध्ये होते नैसर्गिकपणे. तर हे जे ज्ञान आहे किंवा हा जो ज्ञानयोग आहे, हे जे दिव्य ज्ञान आहे याचं वर्णन कृष्ण या अध्यायात करतील, चौथ्या अध्यायामध्ये. हे झालं दोन्ही अध्यायामधलं कनेक्शन. आता पहिले 4 श्लोकामध्ये या ज्ञानाची परंपरा. तर इथे कृष्ण सांगतात की इमं विवसते योगम प्रोक्तवान हम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिश्वा कवे ब्रवीत. की आपण पण जव्हारमध्ये चर्चा करताना बघितली की वैष्णवांचे पण वेगवेगळे संप्रदाय आहेत. तर प्रत्येक संप्रदायाची एक परंपरा असते. तर ही परंपरा मोस्टली ज्ञानाचीच परंपरा असते. तर तसंच कृष्ण या गीतेच्या ज्ञानाची पण एक परंपरा सांगतायत की अर्जुन, मी तुला आतापर्यंत हे ज्ञान दिलं किंवा हे गीतेचं ज्ञान आहे किंवा हे
निष्काम कर्मयोगाचं ज्ञान असं पण आपण म्हणू शकतो. हे जे सर्व ज्ञान आहे मी याच्या आधी विवस्वानला दिलं होतं. तर विवस्वान कोण आहेत? सूर्यदेव आहेत. जे कृष्णापासून विवस्वानला हे ज्ञान मिळालं आणि विवस्वानच्या मुलाचं नाव आहे वैवस्वत. जे वैवस्वत आपले सध्याचे मनु आहेत, 7वे मनु. आणि या मनुच्या मुलाचं एका मुलाचं नाव आहे इक्ष्वाकू महाराज, जे की रघुवंशामध्ये येऊन गेले. सूर्यवंश आपण म्हणतो ना, ज्या कुळामध्ये प्रभू राम जन्मले त्यांच्याच कुळामध्ये हे आधी पहिले राजा होऊन गेले इक्ष्वाकू. तर अशी परंपरा आहे. कृष्णाने सूर्यदेव विवस्वानला सांगितलं, विवस्वानने आपला मुलगा मनु म्हणजे त्याचं नाव वैवस्वत आहे त्यांना सांगितलं, आणि वैवस्वतने आपला मुलगा इक्ष्वाकू जो की सूर्यवंशामधला पहिला राजा म्हणू शकतो किंवा रघुकुळातला पहिला राजा, त्याला हे ज्ञान सांगितलं. तर या श्लोकामध्ये हे ज्ञानाची परंपरा आहे. तर आचार्यांनी या अध्यायात काय आपल्याला बघायचं याच्याबद्दल थोडंसं स्पष्टीकरण दिले. या अध्यायामध्ये कृष्ण त्यांच्या जन्म आणि कार्य हे सामान्य नसून कसं दिव्य आहे याचं स्पष्टीकरण देतील. मग हे सांगून झाल्यावरती कृष्ण ज्ञानयोगाबद्दल बोलतील आणि ज्ञानाच्या प्राप्तीचे महती किंवा ज्ञान मिळाल्यावरती व्यक्तीला काय प्राप्त होतं किंवा ज्ञान किती श्रेष्ठ आहे याच्याबद्दल वर्णन करतील. तर असं आपण म्हणतो की गीता ही सनातन आहे, कारण गीता ही भगवंतांचे शब्द असल्यामुळे भगवंत जसे नित्य आहे तशी गीता पण नित्य आहे. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की बरेच गीतेच्या परंपरा असतील, परंतु भगवंतांनी त्याच्यापैकी एक परंपरा सांगितली, ती आपण बघितली. आणि प्रभुपादांनी तात्पर्यात काय सांगितलं की जे राज्यकर्ते किंवा शासनकर्ते लोक असतात त्यांच्यावरती जबाबदारी आहे की समाजातील सर्व लोकांनी आध्यात्मिक प्रगती करावी. मग ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी या शासनकर्त्यांना गीतेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणून भगवंतांनी मनु म्हणजे जे मनु म्हणा किंवा सूर्यदेव जे की पूर्ण मानवजातीचे जनक आहेत, त्यांना हे ज्ञान दिलं, कारण त्यांच्याकडून अपेक्षा आहे की हे ज्ञान ते पूर्ण समाजाला देतील आणि त्याद्वारे समाज कामशत्रूपासून म्हणजे भौतिक इच्छापासून वाचेल आणि हळूहळू मोक्षाकडे वाटचाल करेल. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की हे गीतेचं ज्ञान वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये पसरवायला पाहिजे, शिक्षणाच्या माध्यमातून किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा भक्तीद्वारे. तर हे राजाचं किंवा शासनकर्त्याचं कर्तव्य आहे. कारण आपण भागवतामध्ये एका ठिकाणी एक आपण बघितले नसेल, पण 5व्या स्कंदामध्ये ऋषभदेव सांगतात की जोपर्यंत व्यक्ती आपल्यावरती निर्भर असणाऱ्या व्यक्तीला मोक्षासाठी मदत करू शकत नाही, तोपर्यंत त्याने ती जबाबदारी घेऊ नये. जसे की म्हणतात, गुरु न सस्यात, पिता न सस्यात, जननी न सस्यात, दैवम न तस्यात, की गुरु होणे, कुणाचा पिता होणे, कुणाची माता होणे, कुणाचा पती होणे किंवा कुणाचा शासनकर्ता होणे, या सगळ्या जबाबदारीच्या पोझिशन आहेत. तेव्हाच व्यक्तीने ह्या पोझिशन घ्याव्या जेव्हा आपण आपल्यावरती निर्भर असणाऱ्या व्यक्तीला मोक्ष प्राप्तीसाठी किंवा भवबंधनातून मुक्त होण्यासाठी मदत करू शकतो. तर तसं त्यांच्यापैकी एक महत्वाची व्यक्ती म्हणजे राजा. तर म्हणून राजाचं किंवा शासनकर्त्याचं कर्तव्य आहे की त्यांनी गीतेचं समाजामध्ये ज्ञान पसरवावं. आणि सर्व ग्रहांचा राजा आहे सूर्य, म्हणून कृष्णाने सूर्याला हे ज्ञान दिलं. तर थोडंसं प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये मग गीता जर आपण वर्षांची मोजणी केली तर गीता किती जुनी आहे म्हणजे मानव समाजामध्ये हे जाणण्यासाठी प्रभुपादांनी महाभारतामधल्या एका श्लोकाचा संदर्भ दिलाय. त्या श्लोकानुसार हे ज्ञान त्रेतायुगाच्या आधी विवस्वानने मनुने हे ज्ञान आपल्या मुलाला दिलं, इक्ष्वाकूला दिलं. त्रेतायुगाच्या प्रारंभी म्हटल्यावरती त्रेतायुग आणि द्वापरयुग दोन्हीचं ऍडिशन केली तर हे ज्ञान त्यांना केव्हा मिळाले आपल्याला समजेल. सामान्यतः आपल्याला माहिती आहे कलियुग 4 लाख समजा आपण पकडलं, म्हणजे रफ इस्टिमेट 4, 8, 12 आणि 17 असं डबल करत गेलं, ऍड केलं तर सगळा वेळ मिळतो. म्हणून द्वापारयुग आणि त्रेतायुगची जर आपण बेरीज केली, जसं की द्वापारयुग 8 लाख वर्षाचा आहे आणि त्रेतायुग 12,96,000 वर्षाचा, तर अंदाजे 20 लाख वर्षापूर्वी मनुने हे ज्ञान आपल्या मुलाला दिलं, इक्ष्वाकू महाराजांना. तर हे प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये पान नंबर 158 वरती महाभारताच्या एका श्लोकाच्या संदर्भातून हे अंदाजी वेळ सांगितलेली आहे. आणि मग सूर्यदेवाला ज्ञान कधी मिळालं, तर सूर्यदेवाचा समजा आपण कार्यकाळ बघितला तर सध्या सूर्यदेवाची 28वी युग सायकल चालू आहे. म्हणजे 4ही युगांच्या काळाची बेरीज केली आणि त्याला जर 28 ने गुणलं तर अंदाजे जवळपास 12 कोटी वर्ष एवढा वेळ येतो.
तर हे ज्ञान 12 कोटी वर्षापूर्वी सूर्यदेवाला मिळालं. आणि सूर्यदेवांनी म्हणण्यापेक्षा त्यांच्या मुलाने मनूने हे ज्ञान 20 लाख वर्षापूर्वी आपला मुलगा इक्ष्वाकूला दिला. आणि एक आणखीन सिद्धांत प्रभुपाद तात्पर्य सांगतात की गीता ही अपौरुषेय आहे. अपौरुषेय म्हणजे कुठल्याही मनुष्याने किंवा जीवाने निर्मित नाही, ती साक्षात भगवंतापासून आली आहे. तर जेव्हा एखादी गोष्ट भगवंतापासून येते, जसे की वेद आहेत, तर आपण पण बोलताना म्हणतो हे कुठल्या वेदात सांगितलंय. तर असं का म्हणतात? कारण वेदांच्या शब्दांना जशाच तसं स्वीकारायचं असतं. त्याच्यामध्ये खरं आहे किंवा खोटं आहे किंवा तर्क करण्याची आवश्यकता नसते. वेदांचं वाक्य हे स्वयंसिद्ध सत्य आहे म्हणून स्वीकारलं जातं. जसे गणितामध्ये म्हणतात ना, ॲक्झिओमॅटिक ट्रुथ. ॲक्झिओमॅटिक ट्रुथ म्हणजे गणितामध्ये असे काही सिद्धांत आहेत की ज्याला जशाच तसं स्वीकारलं जातं. जसे की उदाहरणार्थ 2 समांतर रेषा कधीही एकमेकांना मिळत नाहीत. तर हा एक सिद्धांत आहे. आता याला कुठेही कोणत्याही गणितामध्ये जशाच तसंच वापरावं लागणार. की 2 पॅरलल लाईन्स नेव्हर मीट इच अदर. हे मी का सांगतो की गणितामध्ये पण असे सिद्धांत आहेत की किती जरी मोठा वैज्ञानिक असला तरी त्याला ते तसंच ते सिद्धांत स्वीकारावे लागतात. त्याच्यामध्ये बदल नाही करता येत. तसंच वेद आहेत की त्यांना जशाच तसं स्वीकारावं लागतं. त्याच्यामध्ये तर्क किंवा खरं खोटं असण्याचा प्रश्नच नाही. तर प्रभुपाद त्याच्याच धर्तीवरती सांगतात की गीता पण वेदांसारखीच अपौरुष आहे, भगवंतांपासूनच उत्पत्ती झाली आहे. म्हणून गीतेच्या उपदेशाला जशाच तसं स्वीकारावं आणि त्याच्यामध्ये बदल करू नये. हे अपौरुष या शब्दातून सांगतात. तर पहिल्या श्लोकात आपण काय बघितलं की या ज्ञानाची परंपरा काय आहे, आणि त्या परंपरेमध्ये महत्वाचे मुद्दे आपण बघितले की वेळ, कुठल्या वेळी कुणाला मिळाला. नंतर बघितले की गीता अपौरुष आहे म्हणजे वेदांसारखी आहे, म्हणून गीतेचे जो उपदेश आहे जसाच तसा स्वीकारावा. त्याच्यामध्ये आपल्या मनाने काही बदल करू नये. जसे की जे वेगवेगळ्या संप्रदायाचे साधू संत आहे, समजा निराकारवादी, साकारवादी, कुठल्याही जरी संप्रदायाचे असले तरी प्रत्येक जण गीतेला जसाच तसा म्हणजे गीतेचा स्वीकार करतोच. जसे की गीतेला प्रस्थानत्रय म्हणतात की शंकराचार्यांनी 3 ग्रंथांना खूप महत्व दिलंय. एक म्हणजे उपनिषद, दुसरं गीता आणि तिसरं वेदांत सूत्र. तर या तिन्हीपैकी एक आहे गीता. तर मला सांगण्याचा उद्देश आहे की सगळ्याच संप्रदायामध्ये, सगळ्याच पंथामध्ये, सगळ्याच विचार प्रणालीमध्ये गीतेला स्वीकारावंच लागतं. परंतु प्रभुपाद महत्वाचा मुद्दा हे सांगतात की सगळे स्वीकारतात, पण मूळ स्वरूपात स्वीकारावं, त्याच्यामध्ये बदल करू नये. मग आपण हे पहिल्या 4 श्लोकात बघतोय की या ज्ञानाची परंपरा काय आहे. तर हाच चर्चा पुढच्या श्लोकात चालू राहते. तर पुढच्या श्लोकात कृष्ण काय सांगतात, एवं परंपरा प्राप्तम राजर्षयो विदु स काले नेह महता योगो नष्ट परंतपा. हे अर्जुन, हे जे ज्ञान आहे अशा परंपरेद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे देण्यात आलं, जसे आपण आताची परंपरा बघितली. परंतु कुठलीही गोष्ट काळाच्या प्रभावाने प्रभावित होते. गुरु शिष्यांची परंपरा असेल किंवा एखादं काही कोणी प्रोजेक्ट पण चालू केला असेल तर काही काळानंतर त्याच्यामध्ये खंड पडतो, काहीतरी गोष्टी घडतात. तर असंच कृष्ण सांगतात की अर्जुन, काळाच्या प्रभावाने ही जी परंपरा होती गुरु शिष्यांची, ज्याच्याद्वारे हे ज्ञान येत होतं, ती खंडित झाली. इथे असं वर्णन केलं. हे ज्ञान गुरु शिष्य परंपरेतून पुढील पिढ्यात देण्यात आले होते, याची आपण चर्चा केली. परंतु बराच काळ लोटल्यावरती कधी कधी असे खंड पडतो. तर असा खंड पडल्यामुळे ही परंपरा नष्ट झाली. आणि नंतर प्रभुपाद तात्पर्य सांगतात, जसे आपण मागच्या तात्पर्यामध्ये पण प्रभुपाद बोलले होते की का राजर्षी लोकांना गीता देण्यात आली, कारण त्यांच्यावरती समाजाची आध्यात्मिक प्रगती करण्याची जबाबदारी आहे म्हणून. आणि प्रभुपाद परंपरा या शब्दाला अनुसरून तात्पर्यामध्ये काही मुद्दे लिहितात की जसे की भौतिक जगामध्ये किंवा भौतिक अभ्यासामध्ये प्रत्येक जण स्वतः काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु अध्यात्मामध्ये असं नाहीये. आधीच्या संतांनी किंवा आधीच्या आचार्यांनी जे ज्ञान दिलं त्याला जशास तसं स्वीकारण्याला जास्त महत्व दिलं जातं. जसे की आरोह आणि अवरोह पंथ म्हणतात. भौतिक हे आरोह पंथ आहे आणि आध्यात्मिक अवरोहन पंथ आहे. मला वाटतं अवरोहन म्हणजे खाली उतरणे ना, का आरोह म्हणजे खाली उतरणे? अवरोह म्हणजे खाली उतरणे. तर ही भक्तीमध्ये अवरोहाची परंपरा आहे की आधीच्या संतांनी आचार्यांनी जे ज्ञान दिलं त्याला जशास तसं स्वीकारायचं. आता काय आपण नवीन कृष्णाचा शोध नाही लावणार आहे.
तर प्रभुपाद तेच तात्पर्य सांगतात की परंतु लोकांनी काय केलं की गीतेमध्ये स्वतःचे पण अर्थ दिले. जसं आपण आधी पण चर्चा केली होती. काही लोक म्हणतात की 5 पांडव म्हणजे आपले 5 इंद्रिय आहेत. परंतु असा गीतेचा अर्थ नाहीये. किंवा कुरुक्षेत्र म्हणजे आपलं शरीर आहे. किंवा काही लेखक असे म्हणतात की कृष्ण नावाची कोणी म्हणजे दिव्य व्यक्ती नाहीये, तर कृष्ण हा एक अव्यक्त शक्ती आहे. असे मार्केटमध्ये खूप गीता आहेत. तर प्रभुपादांनी परंपरा या शब्दाला अनुसरून सांगतायत की जे आचार्यांनी आपल्याला अर्थ दिलाय त्या अर्थाला पकडूनच आपण अभ्यास केला पाहिजे. असे नवीन स्वतःच्या हेतूने गीतेचा अर्थ बदलण्याचा प्रयत्न करू नये. म्हणून प्रभुपाद म्हणतात की ही परंपरा खंडित झाल्यामुळे जसं भगवंतांनी परत परंपरा स्थापित करण्यासाठी अर्जुनाला पुन्हा गीता सांगितली 5000 वर्षापूर्वी, तसेच प्रभुपाद म्हणतात की आमचा पण हाच उद्देश आहे. त्या उद्देशाने आम्ही ही भगवद्गीता जशी आहे तशी लिहिली आहे. कारण की बाजारामध्ये खूप गीता आहेत, परंतु मूळ अर्थामध्ये खूप कमी पुस्तक आहेत. असं नाही की फक्त इस्कॉनचीच गीता परफेक्ट आहे. रामानुचार्य यांची, बलदेव विद्याभूषण, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर किंवा मध्व संप्रदाय यांच्या पण प्रामाणिक प्रती आहेत. परंतु जे नेत्यांनी किंवा लेखकांनी, राजकीय लोकांनी ज्या गीता लिहिल्या त्याच्यात बरेचदा स्वतःचे मनोकल्पित अर्थ दिलेत. तर परंपरा या शब्दावरून प्रभुपाद सांगतात की असं नाही करायला पाहिजे. कारण हे लोक गीतेचं नाव देतात पुस्तकाला गीता, परंतु लिहितात आपल्या मनाचं. प्रभुपाद म्हणतात की जर तुम्हाला व्यवसायच करायचा आहे तर स्वतःचं नवीन पुस्तक लिहा. त्याला गीतेचं नाव का वापरता? कारण त्यांना माहिती की गीता प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे त्याचा चांगला व्यवसाय होणार आहे. परंतु त्याच्यामध्ये कृष्ण अप्रकट आहे, कृष्ण अव्यक्त आहे, कृष्ण नावाची व्यक्तीच नाहीये असं म्हणणं हे चुकीचं आहे. कारण अर्जुन असं नाही बोलत. तर प्रभुपाद सांगतात की मी का याच्यावरती गीतेवरती भाष्य लिहिलं, कारण हा जो मूळ उद्देश होता गीतेचा तो कुठेतरी लुप्त होत होता. म्हणून गीता समजण्यासाठी प्रभुपाद सांगतात की 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. गीतेला जशास तसं स्वीकारावं लागेल. याच्यामध्ये कोणीतरी आपल्या बुद्धीला चालवून काही श्लोक लिहिले आणि त्याचा आपण वाटेल तसा अर्थ काढू असं नाही करायला पाहिजे. आणि कृष्ण हे भगवंत आहेत, त्यांनी ही गीता सांगितली आहे. या मूलभूत सिद्धांताला स्वीकारल्यावरच गीतेचा ज्ञानाचा काही उपयोग होईल. तर ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. तर दुसऱ्या श्लोकात आपण काय बघितलं की अर्जुन हे ज्ञान परंपरेमध्ये येत होतं, परंतु काळाच्या प्रभावाने परंपरा खंडित झाली, त्यामुळे मला हे ज्ञान परत तुला आता सांगावं लागतंय. तर त्याच धर्तीवर आधारित प्रभुपाद सांगतात की कसं आता पण गीतेसोबत लोक चुकीचे कसे आपले टीका टिप्पणी देतात, त्याच्यामुळे त्यांनी मूळ स्वरूपामध्ये गीता देण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या गीतेला प्रभुपादांनी नाव दिलं जशी आहे तशी. तर पहिल्या 4 श्लोकामध्ये ज्ञानाची परंपरा आहे. तर तिसरा श्लोक काय सांगतोय, स एवायम मया ते अद्य योग प्रोक्त पुरातन भक्तोसी मे सखाचेती रहस्यम ही एतत् उत्तमम. अर्जुन, स एवायम तेच ज्ञान मी ते अद्य दिलं होतं. कसं आहे हे योगाचं ज्ञान मी प्रोक्त म्हणजे बोललो होतो, हे खूप प्राचीन ज्ञान आहे आणि तेच ज्ञान मी तुला देणार आहे. का तुला देणार आहे? कारण अर्जुनाचे 2 विशेषणं सांगितले तिथे की तू भक्तोसी, तू भक्त आहेस आणि सखा माझा मित्र आहेस. तू भक्त आणि सखा असल्यामुळे मी तुला हे ज्ञान देत आहे आणि हे ज्ञान खूप गुपित आहे, असंच कुणालाही नाही दिलं पाहिजे, रहस्यम. परंतु तू भक्त आणि सखा आहेस म्हणून मी तुला हे ज्ञान देत आहे. तर प्रभुपाद पण तात्पर्य सांगतील की गीता समजण्यासाठी किंवा गीतेला तिच्या मूळ अर्थात जाणण्यासाठी ह्या दोन म्हणण्यापेक्षा कमीत कमी एक पात्र तरी असली पाहिजे की व्यक्ती भक्त असला पाहिजे. तेव्हाच त्याच्यावरती गीतेच्या ज्ञानाचा व्यवस्थित प्रभाव पडेल. नाहीतर कृष्णाला केवळ एक ऐतिहासिक व्यक्ती म्हणून स्वीकारलं तर मग गीतेचा मूळ उद्देशाचा परिणाम नाही होणार. इथे अर्जुनाचे 2 विशेषण आहेत. अर्जुनला काय ज्ञान देत आहेत? कारण अर्जुन भक्त आहे आणि सखा आहे. मग जे शेवटच्या ओळीत कृष्ण बोलले होते की हे ज्ञान रहस्य आहे. तर मग असा प्रश्न येईल की रहस्य का? गीता तर कुठे मार्केटमध्ये उपलब्ध आहे, कुणीही गीता घेऊन वाचू शकतं. तर बरोबर आहे, गीता कुणीही वाचू शकतं, परंतु हे ज्ञान का रहस्य आहे? कारण जोपर्यंत व्यक्तीला कृष्णावरती किंवा भक्तीमध्ये श्रद्धा नाही येणार तोपर्यंत ते केवळ पुस्तकी भाषा वाचून काही उपयोग नाही होणार. त्याच्यामुळे आपण नेहमी सत्संगामध्ये चर्चा करतो की क्लास अटेंड करा, परंतु नामस्मरण, नामजप, वैष्णव सेवा ह्या सगळ्या गोष्टी पण खूप महत्वाच्या आहेत.
कारण त्या श्रद्धा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. आणि श्रद्धे वाचून केवळ गीता वाचणे म्हणजे केवळ एक काय म्हणता येईल, एक बौद्धिक गुंतवणूक, बौद्धिक एंगेजमेंट होईल. बुद्धीच्या स्तरावरच राहील, परंतु अंतःकरणामध्ये काही प्रभाव होणार नाही. तर हे बुद्धीच्या सहाय्याने नाही तर श्रद्धेच्या सहाय्याने हे जाणता येतं. आणि मग हे सर्वांना माहिती असून पण का नाही समजत, त्याच्यासाठी आपण खुल्या पुस्तक परीक्षेचं उदाहरण दिलं होतं. समजा काही काही परीक्षा अशा असतात की त्याच्यामध्ये पुस्तकात बघून उत्तर लिहिलं तरी चालतं, परंतु असाच व्यक्ती त्या प्रश्नाचे उत्तर लिहू शकतो की ज्याने पुस्तकाचा खूप सखोल अभ्यास केला. कारण असं एका ओळीत उत्तर वगैरे असं नसतं. त्या पूर्ण ग्रंथामध्ये मूळ अर्थ काय आहे हे ज्याला समजतं तोच अशा परीक्षा लिहू शकतो. त्याच्यामुळे गीता जरी सगळीकडे उपलब्ध आहे, परंतु जोपर्यंत व्यक्ती नामस्मरण, वैष्णव सेवा, विग्रहांची सेवा किंवा विग्रहांचं दर्शन, जे काही भक्तीची इतर अंग आहेत त्यांना स्वीकारत नाही, तोपर्यंत हे ज्ञान त्याला काही परिणाम नाही करणार. नंतर तर आता आपण श्लोक नंबर 4 बघूया. या 4थ्या श्लोकामध्ये या परंपरेचं कृष्ण ही ज्ञानाची परंपरेचं जी चर्चा आहे ती संपेल. तर इथे समस्या काय येते की अर्जुन म्हणतो की अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वत, की कृष्ण तुम्ही आताच बोलले की मी हे ज्ञान सूर्यदेवाला दिलं. सूर्यदेवाचं नाव आहे विवस्वान, परंतु विवस्वान तर आपण आता चर्चा केली की खूपच जुने आहेत, कारण मनु स्वतःच 20 कोटी वर्ष त्यांचं आता वय झालंय, वैवस्वत मनुचं. त्यांचे वडील किती, त्यांचं वय किती असेल, परंतु कृष्ण तुम्ही तर जास्तीत जास्त 100 वर्षाचे असाल. महाभारताच्या वेळेस कृष्ण असं म्हटलं जातं 100 किंवा 125 वर्षाचे होते. मग हे असं कसं जाणू मी की कथम एतत् विजानीयाम त्वम आदौ प्रोक्तवानिति, मग मी कसं जाणू हे की तूच हे ज्ञान सूर्यदेवांना दिलं होतं एवढ्या वर्षापूर्वी, कारण तुमच्या दोघांच्या वयामध्ये तर खूप फरक आहे. तर हा प्रश्न अर्जुन इथे विचारतात या परंपरेचं ऐकून. तर तुम्ही माझ्या समकालीन आहात, मग तुम्ही त्यांना कसं सांगितलं? मग प्रभुपादांनी आणि आचार्यांनी तात्पर्य स्पष्टीकरण दिलं की अर्जुनाचा असा प्रश्न विचारणं योग्य नाहीये, कारण आधीच्या श्लोकात कृष्णाने सांगितले की अर्जुन तू माझा भक्त आहेस आणि माझा सखा आहेस, म्हणून मी तुला हे ज्ञान देतो. जर अर्जुन कृष्णाचा भक्त असेल आणि सखा असेल तर त्याला कृष्णाच्या शब्दावरती विश्वास असायला पाहिजे. मग अशी शंका का अर्जुन विचारतोय की तुम्ही माझा विश्वास बसत नाही की तुम्ही एवढ्या वर्षापूर्वी बोलले. तर आचार्यांनी स्पष्टीकरण असं दिलं की अर्जुन हा आपल्यासाठी प्रश्न विचारतो, की समजा अर्जुनने हा प्रश्न नसता विचारला तर कदाचित भविष्यामध्ये कोणी बोललं असतं की अरे हे तर चुकीचं वाटतंय की कृष्णाचं वय तर तेव्हा एवढं कमी होतं आणि सूर्यदेव तर 20 कोटी वर्षापासून आहेत, मग त्यांना हे ज्ञान दिलं हे थोडंसं आम्हाला, म्हणजे लोकांनी तर्कवितर्क केले असते. तर असं होऊ नये म्हणून अर्जुनाने कृष्णाच्या तोंडातूनच स्पष्टीकरण ऐकण्यासाठी हा प्रश्न विचारला की जेणेकरून कृष्ण स्पष्ट करेल. आणि या मुद्द्याची आपण काल पण चर्चा केली की गीतेमध्ये कृष्ण स्वतःबद्दल का बोलतात की माझा जन्म, माझं कर्म दिव्य आहे, तर ती बढाई नाहीये, तर ती जीवावरती दया आहे. समजा एखाद्या ऍक्सिडेंटमध्ये ऍक्सिडेंट झाला आणि तिथे डॉक्टर असेल आणि तू जर म्हणत असेल की माझ्याकडे या डिग्री आहेत त्याच्यामुळे माझ्याकडून तुम्ही ट्रीटमेंट घ्या, तर ती त्या लोकांवरती दया असते, तिथे बढाई नाहीये. तर हेच जीवावरती कृपा करून कृष्ण स्वतःबद्दल सांगतात. गीता स्पष्टपणे सांगते की कृष्ण हेच भगवंत आहेत. बऱ्याच ठिकाणी असं येतं, उपद्रष्टा हनुमंता च भर्ता भोक्ता महेश्वर किंवा सर्वस्य च अहम हृदि सन्निविष्टो अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वं प्रवर्तते, अशा बऱ्याच श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कृष्णच भगवंत आहेत, कृष्णच मूळ आहेत, कृष्णापासून सर्व विस्तार होतो. पण तरी सुद्धा लोक एवढं स्पष्ट गीता असून, म्हणजे फक्त 700 श्लोक आहेत, याच्यामध्ये असं नाही की लाखो श्लोक आहेत काही चूक व्हायला. 700 श्लोक तर जास्त वाचन करायला पण वेळ नाही लागणार, तरी सुद्धा लोकांनी नास्तिकवादी आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्पष्टीकरण गीतेला दिले की कृष्ण नावाची केवळ एक प्रकाश आहे, किंवा कृष्ण नावाची व्यक्ती नव्हती, किंवा कृष्ण एक केवळ एक राजा होता, तो काही देवता नाहीये. तर अशा कल्पना लोक मांडतात, एवढं गीतेमध्ये स्पष्ट सांगून सुद्धा. तर आणि महत्वाचं कारण हे आहे की बरेचसे लोक गीतेला वाचत पण नाहीत, वाचल्यावरती खूप काही संकल्पना स्पष्ट होतात. म्हणून हा संशय पुढील काळात येऊ नये म्हणून अर्जुन हा प्रश्न विचारतो की मी कसं समजू की तुम्ही एवढ्या वर्षापूर्वी त्यांना बोलले.
तर हे समजावून सांगण्यासाठी कृष्ण आता इथे 5 श्लोकापासून स्वतःच्या जन्माबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल सांगतील. तर बघा आपली चर्चा काय होती की मागच्या अध्यायामध्ये कृष्णाने निष्काम कर्मयोगाचं वर्णन केलं आणि त्याच निष्काम कर्मयोगाची ज्ञानामध्ये कशी परिणिती होते असं इथं उत्तर देणार होते कृष्ण किंवा ती ज्ञानाची परंपरा सांगत होते. परंतु अर्जुनने मध्येच प्रश्न विचारला की कसं मी समजू तुम्ही एवढ्या वर्षापूर्वी बोलले. त्याच्यामुळे थोडीशी चर्चेमध्ये विषयांतर होते. म्हणजे ज्ञानाच्या परंपरेची किंवा ज्ञानाची चर्चा न होता आता कृष्ण स्वतःबद्दल सांगायला लागतील. तर 5व्या श्लोकात कृष्ण काय म्हणतात, बहुनी मे वेदतानी जन्मानी तव च अर्जुन तानी हम वेद सर्वानी नत्वम वेत्थ परंतप. हे अर्जुन, बहुनी, बहु म्हणजे खूप सारे, व्यतीतानी, व्यतीत म्हणजे झालेत, जन्म कुणाचे, मे आणि तव, मे म्हणजे माझे आणि तव म्हणजे तुझे, आपल्या दोघांचेही खूप जन्म झालेत आणि आपण बऱ्याच वेळेस इथं आलेलो आहोत. परंतु हे सर्व जन्म मला आठवतात पण तुला आठवत नाहीत. तान्य अहम वेद, वेद म्हणजे जाणणे, मला माहिती आहे सर्व काही, न त्वम, तुला माहिती नाहीये अर्जुन. आता इथून कृष्ण स्वतःबद्दल सांगायला सुरुवात करतील की भगवंत आणि अर्जुन खूप बऱ्याच वेळा इथे येत राहतात. जसं की आपण आपल्याला हे पण माहिती की नरनारायण ऋषीमध्ये नर हा अर्जुन आहे, नारायण हे कृष्ण आहेत. परंतु हे सगळ्या जन्मामध्ये जे काही घडामोडी घडल्या किंवा जे कार्य केलं ते भगवंतांना आठवतं, परंतु अर्जुनला आठवत नाही. तर याचं स्पष्टीकरण आचार्यांनी दिलं, असं का होतं की का आठवत नाही. तर 3 गोष्टी त्यांनी सांगितल्यात. सामान्य व्यक्तीला का आठवत नाही मागच्या जन्माचं, कारण की तो शरीर बदलतो. कारण आपलं हे भौतिक शरीर आहे. इम्प्रेशन जरी म्हणजे स्वभाव किंवा संस्कार, वासना जरी सूक्ष्म शरीरात साठवल्या गेल्या तरी त्याला प्रकट होण्यासाठी स्थूल शरीर लागतच. म्हणजे त्या समजा आपण असं म्हटलं की सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर जर कम्पॅटेबल नसेल तर ते मशीन काम नाही करणार. की समजा अँड्रॉइडचा फोन आहे आणि त्याच्यामध्ये टाकलं विंडोजचं सॉफ्टवेअर, तर तो फोन काम नाही करणार. तसंच जरी व्यक्तीच्या आठवणी समजा मनुष्य जन्माच्या आहेत, परंतु ते शरीर जर समजा गाई बैलाचं असेल तर त्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मध्ये कम्पॅटिबिलिटी होत नाही, म्हणून तो प्रकट करू शकत नाही. तर एक स्पष्टीकरण असं आहे की सामान्य लोकांना का आठवत नाही, कारण त्यांचं शरीर बदलतं, कारण त्यांचे शरीर भौतिक आहे. मग प्रश्न असा येईल की पण दिव्य जे भक्त असतात अर्जुन हे, त्यांचं शरीर तर भौतिक नाही, यांचं शरीर तर दिव्य आहे, कारण हे भगवंताचे नित्य पार्षद आहेत, मग हे का विसरतात. तर याचं स्पष्टीकरण असं दिलं की ह्या लीला घडवून आणण्यासाठी कृष्णच आपली एक शक्ती आहे, तिचं नाव आहे योगमाया. योगमायेच्या प्रभावाने आपल्या या नित्य पारिषदांचं ज्ञानाला पण झाकून टाकतात की ही लीला करण्यासाठी मदत व्हावी म्हणून. जसं की आपण चर्चा केली होती दामोदर लीलेमध्ये, नाही, मृदभक्षण लीलेमध्ये जेव्हा यशोदामाई कृष्णाच्या मुखात पूर्ण ब्रह्मांड बघते तर काही क्षणासाठी तिच्या वात्सल्य भावावरती प्रभाव पडतो की हा कृष्ण कोण आहे, हा माझा मुलगा आहे की कोण आहे असं तिला वाटायला लागतं. तर परत कृष्ण योगमायेच्या साहाय्याने या जाणीवेला विसर पाडतात, कारण की त्या वात्सल्य भावामध्ये थोडासा अडथळा आला असता. तर हे दुसरं कारण. पहिलं कारण की सामान्य लोक त्यांचं शरीर भौतिक असल्यामुळे बदलतात, त्याच्यामुळे मागच्या जन्मातल्या गोष्टी आठवत नाहीत. आणि दिव्य भक्तांना पण गोष्टी आठवत नाहीत, कारण भगवंत स्वतः त्यांच्या योगमायेच्या साहाय्याने त्यांना विसर घालवतात विशिष्ट प्रकारच्या लीला करण्यासाठी. आणि भगवंतांना का आठवतं, कारण त्यांचं शरीर सच्चिदानंद आहे, त्यांचं शरीर बदलत नाही, म्हणून आपण त्यांच्या जन्माला पण दिव्य म्हणतो. पुढे ती चर्चा येईलच की असं नाही की कृष्णाचं आताचं शरीर संपलं आणि पुन्हा नवीन शरीर तयार झालं, असं नाही. त्यांचं शरीर शाश्वत काळासाठी असतं. त्याच्यामुळे कृष्ण अनंत जन्मापूर्वीच्या किंवा अनंत वर्षापूर्वीच्या गोष्टी पण आठवू शकतात. तर आणखीन काही आचार्यांनी जीवामधले म्हणजे सामान्य जीवामधले आणि भगवंतांमधले फरक सांगितले. तर समजा आपण जे सर्व सामान्य जीव आहोत, भगवंतांची तटस्थ शक्ती आहोत, आपल्यात आणि कृष्णामध्ये काय फरक आहे की आपण सध्या तर नक्कीच मायेच्या प्रभावाखाली आहोत, परंतु आपण आध्यात्मिक प्रगती करून जरी मुक्त झालो तरी सुद्धा आपण कधीही माया शक्तीचे स्वामी नाही होऊ शकत. जीव कुठल्याच परिस्थितीमध्ये माया शक्तीचा स्वामी होऊ शकत नाही, कारण जीव स्वतःच कृष्णाची एक शक्ती आहे.
जसं आपण चर्चा केली, कृष्णाच्या 3 शक्ती आहेत, अंतरंगा, बहिरंग आणि तटस्था. अंतरंग शक्ती जी दिव्य जगतामध्ये कार्य करते, बहिरंग शक्ती म्हणजे ही माया शक्ती ज्याच्यापासून भौतिक जगत निर्माण होतं, आणि तटस्थ शक्ती म्हणजे जीव. तर कृष्ण या तिन्ही प्रकारच्या शक्तीला नियंत्रित करू शकतात. जीव कुठल्याही परिस्थितीमध्ये भौतिक प्रकृतीचं पूर्णपणे नियंत्रण करू शकत नाही. आणि या विश्वाची निर्मिती आणि सृजनाचं जे कार्य आहे ते पण कृष्णच करू शकतात. जीव किती जरी प्रगत झाला तरी करू शकत नाही. असं आपल्याला वाटेल की ब्रह्माजी तर निर्मिती करतात, पण ब्रह्माजी प्राथमिक निर्माते नाही आहेत. ब्रह्माजीला आपण तुलना बांधकाम करणाऱ्या व्यक्तीसोबत करू शकतो, परंतु बांधकाम करणारा व्यक्ती ईट, माती, सिमेंट तयार नाही करत. तर ही जी मूलभूत घटक भगवंतच निर्माण करतात. त्याच्यामुळे कुठला जीव कुठल्याही परिस्थितीमध्ये कधीही हे दोन कार्य करू शकत नाही. मग आपण हे बघितले की शुद्ध भक्तांना पण का आठवत नाही, कारण लीलेसाठी कृष्ण त्यांच्या ज्ञानाला झाकून टाकतात. तर परंतप या आपण आधी पण चर्चा केली होती की गीतेमध्ये कृष्णाचे आणि अर्जुनाचे बरेच नावं आहेत. तर त्या नावांच्या मागे पण काही कारणं आहेत. तर इथे परंतप म्हणजे परांना तपावणारा किंवा शत्रूंना जिंकणारा किंवा शत्रूला त्रास देणारा म्हणण्यापेक्षा त्यांना नष्ट करणारा असं म्हणू शकतो. तर याची इथून असा अर्थ अभिप्रेत आहे की अर्जुन, तू शत्रूला जिंकण्यास सक्षम आहेस म्हणून तुला परंतप म्हटलं जातं, परंतु तू आधीच्या जन्मातल्या गोष्टी आठवण्यासाठी सक्षम नाही आहेस. हा परंतप शब्द वापरण्यामागचा उद्देश आहे. आणि भगवंतांना अच्युत म्हटलं जाते. तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी सांगितले, इथे श्लोकामध्ये अच्युत हा शब्द येत नाही. अच्युत म्हणजे जो कधी आपल्या स्थानापासून किंवा आपल्या स्वरूप स्थितीपासून बदलत नाही, ज्याच्यामध्ये काही चेंज होत नाही, म्हणून कृष्णाचं एक नाव अच्युत आहे. त्यांच्या ज्ञानामध्ये पण चेंज होत नाही, ते विसरत नाहीत, किंवा त्यांनी भक्तांना जे सुरक्षेचं वचन दिले त्या आपल्या वचनापासून पण ते कधी बदलत नाहीत, म्हणून त्यांना अच्युत म्हटलं जातं. याचा आपण चर्चा केली की सामान्य जीवाचं शरीर हे नेहमी बदलत राहतं, त्याच्यामुळे त्याला आठवत नाही. परंतु भगवंतांच्या शरीरामध्ये आणि त्यांच्या स्वरूपामध्ये फरक नाहीये. आता आपलं कसं की या शरीरामध्ये आपला आत्मा आहे, परंतु कृष्णाचं शरीर आणि आत्मा एकच आहे, कारण त्यांचं शरीर हे पूर्ण दिव्य आहे, म्हणून त्यांच्या आठवणीमध्ये फरक नाही पडत. तर ही चर्चा कृष्ण समोर घेऊन जात आहेत की अर्जुनाने विचारलं की मी कसं समजू, तुम्ही सांगितलं. तर ते सांगण्यासाठी कृष्ण बोलले की अर्जुन, आपण दोघेही बरेच वेळेस आलो, पण मला आठवतं तू विसरून जातोस. तर हे सांगताना कृष्ण स्वतःच्या दिव्यत्वाबद्दल आणखीन काही गोष्टी सांगतात की जेणेकरून कुणाला संशय नाही राहणार की खरंच कृष्ण आणि एवढ्या वर्षापूर्वी सांगितलं असेल. तर स्वतःच्या दिव्यत्वाबद्दल सांगताना कृष्ण या 6 नंबरच्या श्लोकात सांगतात की मी अज आहे. अज, ज म्हणजे जन्म, अजय म्हणजे ज्याचा जन्म होत नाही, की अर्जुन मी अजन्म आहे आणि तरी सुद्धा मी जन्म घेतो. अपी म्हणजे तरी सुद्धा, आणि सन अव्यय आत्मा. मग कुणी म्हणेल की बरोबर आहे की जो आत्मा आहे, आत्म्याला पण आपण दुसऱ्या अध्यायात अभ्यास केला की आत्म्याचा विनाश करता येत नाही, त्याला जाळता येत नाही, सुकवता येत नाही. न जायते म्रियते वा कदाचित, आत्म्याचा कधी जन्म होत नाही, आत्म्याचा कधी मृत्यू होत नाही, कारण आत्मा हा सनातन आहे. तर मग तुमच्यामध्ये आणि सामान्य आत्म्यामध्ये काय फरक आहे? तर कृष्ण म्हणतात बरोबर आहे, मी पण अजय आहे आणि सर्व आत्मा पण अजयच आहेत, परंतु दोघांमध्ये हा फरक आहे की मी अव्यय आत्मा आहे. अव्यय आत्मा म्हणजे प्रभुपादांनी काय इथे दिलंय, अविनाशी किंवा अव्ययी. अव्ययी, अव्ययीला आपण असं म्हणू शकतो की माझ्या मनामध्ये म्हणजे कृष्णाच्या मनामध्ये, कृष्णाच्या शरीरामध्ये बदल होत नाही. कृष्णाचं शरीर, कृष्णाचं मन किंवा कृष्णाचं जे व्यक्तिमत्व आहे ते अव्यय आहे. परंतु सामान्य जीव जेव्हा, तो जरी अजन्म असला, परंतु जेव्हा तो एखाद्या शरीराचा स्वीकार करतो तर त्या शरीरामध्ये बदल व्हायला लागतात. शरीराचा मृत्यू होतो किंवा शरीरापासून शरीराचे 6 बदल आहेत, वाढ होणे, दुसरे पदार्थ निर्माण होणे, सामान्य क्रिया या शरीरामध्ये होतात, परंतु कृष्णाच्या शरीरात ह्या क्रिया नाही आहेत किंवा बदल होत नाही हे आपण म्हणूया. आणि मग कोणी म्हणेल की ठीक आहे की काही असे अष्टांग योगी आहेत त्यांच्या पण शरीरामध्ये बदल होत नाही, जसे की चांगदेव 1400 वर्ष जगले होते. 1400 वर्ष जशास तसं त्यांचं शरीर होतं. एक तर राजे आहेत, अजन्म आहेत,
आणि शरीरात पण बदल होत नाही. मग तुम्ही अशा योगी सारखे आहात का, चांगदेवासारखे किंवा अष्टांग योगी सारखे? कृष्ण म्हणतात नाही. माझ्यात आणि त्यांच्यात एक फरक काय आहे, भूतानाम ईश्वरोपी, की मी सर्व जीवांचा ईश्वर आहे. चांगदेव असे म्हणू शकणार नाही की मी सर्व जीवांचा स्वामी आहे, परंतु कृष्ण म्हणू शकतात की मी सर्व जीवांचा स्वामी आहे. तर हा योगी, अष्टांग योगीमध्ये आणि कृष्णामध्ये हा फरक आहे. मी अजन्म आहे. माझ्या शरीरामध्ये किंवा माझ्या व्यक्तित्वामध्ये कधीही काही बदल घडत नाही आणि मी सर्व जीवांचा स्वामी आहे. आणि असा असणारा मी प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय, इथे आचार्यांनी प्रकृती या शब्दावरती बरंच स्पष्टीकरण दिलं. बरेचदा लोक प्रकृती म्हणजे भौतिक असा अर्थ घेतात, परंतु आचार्यांनी खूप श्लोकाचा संदर्भ देऊन सांगितलं की प्रकृती या शब्दाचे बरेच अर्थ होतात. तर प्रकृती या शब्दाचा एक अर्थ स्वभाव असा पण होतो किंवा मूळ स्वरूप असा पण होतो. तर इथे अर्थ मूळ स्वरूप असा आहे, असा अभिप्रेत आहे. तर अर्जुन, मी माझ्या मूळ स्वरूपामध्ये माझ्या स्वतःच्या शक्तीच्या सहाय्याने संभवामी म्हणजे ते प्रकट होतो. मी निर्माण होतो असं नाही. निर्माण होतो जर असं म्हटलं तर मग अव्यय हा शब्द थोडा चुकीचा होईल, कारण एखादी गोष्ट निर्माण होते म्हणजे त्याच्यामध्ये बदल होते. तर कृष्णाचं शरीर निर्माण होत नाही, ते अस्तित्वामध्ये नेहमीच आहे, ते केवळ प्रकट होतं. आणि कशाच्या सहाय्याने? आत्ममायया, मी स्वतःच्या आत्ममायेच्या, माझ्या स्वतःच्या मायाशक्तीच्या सहाय्याने, त्या मायाशक्तीच्या सहाय्याने आपण योगमाया म्हणू शकतो. माझ्या स्वतःच्या योगमायेच्या सहाय्याने प्रकट होतो. अर्जुन, मी अजन्म आहे. जीव जरी अजन्म असला, परंतु मी अवयवात्मा आहे. जीव अवयवात्मा आहे असं म्हणू शकत नाही. जरी एखाद्याचे शरीर अवयव असेल काही वर्षासाठी, परंतु तो भूतांचा ईश्वर नसतो. आणि मी माझ्या मूळ स्वरूपामध्ये स्वतःच्या शक्तीच्या सहाय्याने स्वतःला प्रकट करतो किंवा काय सांगितलं, मूळ दिव्य रूपात अवितरण होतो. इथे कृष्ण हे का बोलतात की स्वतःच्या दिव्यत्वाबद्दल सांगतात. आपण काल पण चर्चा केली होती की कृष्णाच्या जन्मकर्म आणि सामान्य लोकांच्या जन्मकर्मात काय फरक आहे. कृष्ण स्वतःच्या इच्छेने येतात, त्याच्यामुळे ते पूर्ण 64 गुण पूर्णच्या पूर्ण घेऊन येऊ शकतात. परंतु जीव स्वतःच्या इच्छेने बुद्धी, सौंदर्य, ऐश्वर हे गुण घेऊन नाही येऊ शकत. त्याला त्याच्या कर्माने बाध्य होऊनच जन्म घ्यावा लागेल, परंतु तसं कृष्णाच्या बाबतीत नाही आहे. आणि कृष्णाच्या जन्माचं किंवा कृष्णाच्या येण्याचं तुलना सूर्यासोबत केली जाते, की समजा सूर्य आज 7 वाजता समजा भारतामध्ये उगवतो आणि 7 वाजून 1 मिनिटाला दुसऱ्या देशामध्ये उगवतो, 7 वाजून 3 मिनिटाला तिसऱ्या देशामध्ये उगवतो. तर पूर्ण पृथ्वीमध्ये कुठे ना कुठे सूर्य प्रत्येक क्षणी उगवतच राहतो. याचा अर्थ काय की सूर्य हा शाश्वत आहे, फक्त त्या त्या भागातल्या लोकांना त्या त्या वेळी तो दिसतो. आता आत्ता या वेळेस आपल्याकडे अंधार आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की सूर्य नष्ट झालाय. त्याचप्रमाणे आता आपण कृष्णाला इथे बघू शकत नाही त्यांच्या मूळ प्रकट स्वरूपामध्ये. याचा अर्थ असा नाही की कृष्णाचं शरीर नष्ट झालंय. सूर्य आहे. आता कदाचित पृथ्वीच्या अपोजिट साईडला कदाचित अमेरिकेमध्ये सूर्य दिसत असेल, कारण ते आपल्यापेक्षा, अमेरिका म्हणा किंवा युरोप म्हणा, 12 तास मागे आहेत. तर तसंच कृष्णाच्या बाबतीत आहे. सूर्यासारखंच कृष्णाचं शरीर शाश्वत आहे, फक्त ते प्रकट होतं. आत्ममायेचा अर्थ आचार्याने असं दिलाय की स्वतःच्या इच्छेने प्रकट होतात. आणि माया या शब्दाचा दुसरा अर्थ असा दिला की दया म्हणून प्रकट होतात. तर कुणावरती दया? जीवावरती दया करण्यासाठी. जीवावरती कशी दया? की कृष्ण येऊन स्वतः पण सांगतात की माझा स्वभाव कसा आहे, मी भक्तांसोबत काय कार्य करतो, माझं दिव्य जगत कसं आहे, हे जीवाला समजण्यासाठी कृष्ण स्वतः पण येतात. आणि कृष्ण वेळेने आणि शास्त्राने बाध्य नाही आहेत, की जसं सामान्यतः म्हटलं जातं की ब्रह्मदेवाच्या प्रत्येक दिवसामध्ये 7व्या मनूच्या 28व्या युगा सायकलमध्ये द्वापार युगामध्ये कृष्ण येतात, परंतु त्याने कृष्ण बाध्य नाही आहेत, कारण कृष्ण हे स्वराट आहेत. जसे की भागवतांचा पहिला श्लोकच सांगतो, जन्मादी येतो नव्यात इतरतश्च अर्थेषु अभिज्ञ स्वराट. कृष्ण स्वराट आहे, ते कोणत्याच नियमाने बाध्य नाहीत, न शास्त्राच्या ना वेळेच्या किंवा कुठल्याही वेळी. स्वतःच कृष्णाची शक्ती आहे. तेव्हा कृष्णाचं प्रकट होणं हे केवळ जीवावरती एक दया आहे, असं एक स्पष्टीकरण दिलंय. नंतर हे आपण आज अजन्मा या शब्दाची व्याख्या बघितली, योगी शब्दांचे पण व्याख्या बघितली.
सामान्य जीवाला का स्मरण राहत नाही याची पण आपण चर्चा केली. तर या श्लोकामध्ये कृष्णाने काय सांगितले की मी अजन्म आहे, माझं शरीर अव्यय आहे, सर्व जीवांचा मीच ईश्वर आहे आणि मी माझ्या मूळ स्वरूपामध्ये माझ्या योग माया शक्तीच्या साह्याने जीवावरती दया म्हणून ठराविक काळाने प्रकट होत असतो. तर मग 7वा श्लोक सांगतो की ही वेळ कुठली आहे, कुठल्या वेळी कृष्ण येतात. तर आपण आता चर्चा केली की वेळ कृष्णाला बाध्य नाही, परंतु एक रफ इस्टिमेट आपण असं म्हणू किंवा ढोबळमानाने यावेळेस कृष्ण येतात. तर कुठल्या वेळेस येतात? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते आणि अधर्म वाढायला लागतो त्यावेळेस मी सृजाम्यहम्. आता सृजामी या शब्दाला पण आचार्यांनी खूप स्पष्टीकरण दिलं, कारण की ज्यांचा कृष्णाच्या दिव्यत्वावरती विश्वास नाही ते सृजामी शब्दाला काय म्हणतात की आपण असं म्हणतो ना की मी या गोष्टीचं सृजन केलं. सृजन केलं म्हणजे मी या गोष्टीला बनवलं. तर काही लोक असं सांगू शकतात की सृजामी म्हणजे माझं शरीर बनलं. बनलं असं जेव्हा म्हटलं तर त्याचा अर्थ काय होतो की तो शाश्वत नाहीये. परंतु वैष्णव आचार्यांनी स्पष्टीकरण दिलं की इथं सृजामी या शब्दाचा अर्थ निर्माण झालं किंवा नवीन पद्धतीने बनलं असं नाही, तर सृजामी म्हणजे प्रकट होणे. आणि त्याचे त्यांनी वेगळ्या संस्कृत शब्दकोशातून संदर्भ दिले, जसे की मेदिनी, अमरकोश असे संस्कृतचे काही डिक्शनरी आहेत. तर इथे काळ सांगितली केव्हा येतात, जेव्हा अधर्म वाढतो आणि धर्माला ग्लानी येते तेव्हा मी धर्माचं अभ्युत्थान करण्यासाठी मी त्यावेळेस अर्जुन येतो किंवा अवतरणा होतो. सृजामी हा शब्द लक्षात ठेवा. तर सृजामीचा अर्थ इथे निर्माण करणे असा नाही होऊ शकत, कारण आपण मागच्या श्लोकात बघितलं ना, कृष्ण बोलले अव्यय आत्मा, मी अव्यय आहे. अव्यय आहे तर मग पुन्हा सृजन करण्याची गरज काय पडणार. तर याचा अर्थ सृजामीचा अर्थ आपण इथे सृजन करणे असं नाही घेऊ शकत. त्याच्यासाठी आपल्याला आपण आधी पण चर्चा केली की सगळ्या श्लोकांचा एकानंतर एक अभ्यास केला पाहिजे. एकच श्लोक उचलून त्याचा जर काही अर्थाचा वेगळा अर्थ काढण्याचा प्रयत्न केला तर संभ्रम होऊ शकतो. कारण एखाद्या व्यक्तीने आपल्याला सांगितले की बघा गीतेमध्ये कृष्ण 7व्या श्लोकात म्हणतात सृजामी अहम, की माझं शरीर बनतं. याचा अर्थ कृष्ण एक दिव्य प्रकाश आहे आणि तोच प्रकाश मायेच्या प्रभावाखाली शरीर घेतो, असं पण कोणी स्पष्टीकरण देऊ शकतो. परंतु जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर आपण असा विचार करू शकतो, परंतु याच्या आधीच्या श्लोकात तर कृष्ण बोलले की मी अव्यय आत्मा आहे, माझ्या शरीरामध्ये बदल नाही होत. याचा अर्थ सृजामीचा अर्थ त्याच्या संदर्भानुसार आपल्याला घ्यावा लागेल. तर सामान्यतः कधी येतात कृष्ण, प्रत्येक ब्रह्माजीच्या 7व्या मनूच्या 28व्या युग सायकलच्या द्वापार युगामध्ये कृष्ण येतात, परंतु त्याने बाध्य नाही आहेत. तर आता कृष्ण दुसरीकडे कुठे प्रकट होत असतील का अनंत ब्रह्मांडामध्ये, का नाही होत असतील? त्याच्यासाठी आपण कशाचं उदाहरण बघितलं होतं? हा, आपण म्हटलं ना की सूर्य आता आपल्याला दिसत नाही, आपल्याकडे जरी अंधार आहे, रात्र झालीये, परंतु याचा अर्थ असा नाही की सूर्य नष्ट झालाय. पश्चिमात्य देशात किंवा US मध्ये सध्या सूर्य दिसत असेल, तसंच कृष्णाची ही जी जन्मलीला आहे जर इथे अप्रकट झाली तरी कुठल्या ना कुठल्या ब्रह्मांडामध्ये क्षणोक्षणी होतच राहते, कारण अनंत ब्रह्मांड आहेत. अनंत ब्रह्मांडामध्ये ब्रह्माजी पण अनंत आहेत आणि प्रत्येकाचे टाइम पण असा चालू असतो. त्याच्यामुळे ही कृष्णाची जी जन्मलीला ती नित्य आहे, त्याच्यामुळे पण तिला दिव्य म्हटलं जातं, असं पण जीव गोस्वामींनी स्पष्टीकरण दिलंय. की जसं पुढच्या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतील जन्मकर्माचे मे दिव्य, तर जन्म का दिव्य आहे, कारण जन्मच आनंद नित्य आहे, नित्य जन्म होतच आहे. आपण असं म्हणू शकत नाही की माझा जन्म नित्य आहे. आता आपल्यापैकी कोणाचा जन्म 20 वर्ष 25 50 60 झाले असतील, परंतु कृष्णाला जन्म होतच आहे, क्षणोक्षणी होत आहे, म्हणून पण तो दिव्य आहे, असं एक जीव गोस्वामी भागवत संदर्भामध्ये स्पष्टीकरण देतात. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर युट्यूब वरती हरिपार्षद प्रभूंचा पण एक क्लास आहे 4थ्या अध्यायाच्या 9 नंबरच्या श्लोकावरती, तर त्यांनी संदर्भ आणि इतर ग्रंथातून खूप सखोल स्पष्टीकरण दिले, कारण हरिपार्षद प्रभू संस्कृतचे खूप मोठे पंडित आहेत. तर त्यांच्याच क्लासमध्ये मी हे ऐकलं की नित्य जन्म होत असल्यामुळे पण त्या जन्माला दिव्य म्हटलं जातं. तर प्रभुपादांनी
धर्म आणि अधर्म या शब्दांना पकडून तात्पर्यात काही मुद्दे स्पष्ट केले. की धर्म म्हणजे काय, जसं की आपण आजामीच्या प्रसंगामध्ये पण अभ्यास करतो. धर्म म्हणजे वेद जे सांगतात तो धर्म. ते 4 यमदूत विष्णुदूत जेव्हा विचारतात की आम्हाला सांगा धर्म काय आहे आणि अधर्म काय, तर यमदूत म्हणतात की आम्ही आमच्या यमराजाकडून ऐकलंय की जो वेदांचा उपदेश आहे तो म्हणजे धर्म आणि वेदांच्या उपदेशाच्या विरुद्ध कार्य करणं म्हणजे अधर्म. तर एवढी सोपी एक धर्माची व्याख्या आहे. तर भगवंत स्वतः अशा पद्धतीने धर्माची स्थापना करू शकतात. आणि हे वेद आहेत भगवंतांच्याच पासून प्रकट होतात आणि वेदांच्या सहाय्यानेच जे कार्य होतं म्हणजे वेदाला संमत जे कार्य आहे ते कार्य म्हणजे धर्म. तर मग याच मुद्द्याला पकडून प्रभुपादांनी बुद्ध अवताराबद्दल थोडंसं स्पष्टीकरण दिलं की वेदांची शिकवणूक पासून लोक थोडेसे विचलित झाले आणि वेदांचा चुकीचा अर्थ काढून लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात हिंसा केली, तेव्हा ही हिंसा रोखण्यासाठी बुद्ध आले. तर अभ्युत्थानामधर्मस्य या शब्दाबद्दल प्रभुपाद तिथे सांगतायत. तर मग प्रभुपाद आणखी तात्पर्य मध्ये सांगतात की कधी कधी भगवंत स्वतः येतात किंवा कधी आपल्या एखाद्या प्रतिनिधीला पाठवतात किंवा कधी आपल्या सेवकाला पाठवतात की जेणेकरून जीवांच्या कल्याणासाठी उपदेश देता येईल. आणि अशा जीवांपैकी अर्जुन हा खूप प्रगत जीव असल्यामुळे कृष्ण त्याला पर्सनली बोलत आहेत. तर प्रभुपादांनी आणखीन एक ओळ सांगितली काय म्हणतात अभ्युत्थानाम धर्मस्य बद्दल की धर्माची स्थापना अवतार करतात. तर त्याच्याबद्दल बुद्धांचं पण सांगितलं. त्याच्याबद्दलच प्रभुपाद आणखीन एक शेवटची एक गोष्ट अशी सांगतात की प्रत्येक अवताराचं काहीतरी स्पेशल कार्य असतं की त्याला आपण त्या अवतारांच्या पण श्रेणी आहेत, शक्त्यावेश अवतार, युग अवतार, मनवंतर अवतार. पण कुठल्याही अवताराने कुठला जरी उपदेश केला परंतु त्यांचा मुख्य उद्देश सगळ्यांना कृष्ण भावनेकडे घेऊन जाणेच हाच असतो. जरी गौतम बुद्धांनी अहिंसा आणि वेदांना रोखलं परंतु त्यांचा उद्देश असा होता की हळूहळू लोक कारण मोठ्या साखळीमध्ये बुद्ध एक चेन होते. त्यांच्यानंतर मग शंकराचार्य आणि इतर आचार्यांनी येऊन परत वेदांची स्थापना केली. तर 7व्या श्लोकात आपण बघितली वेळ काय आहे, कृष्ण कधी येतात. तर 8व्या श्लोकामध्ये आपण बघणार आहोत की मग कृष्णाचा येण्याचा उद्देश काय असतो. धर्माची स्थापना हा एक उद्देश झाला पण आणखीन काही उद्देश कृष्ण 8व्या श्लोकात सांगते. धर्मस्थापनेचा पण इथं परत संदर्भ येतो. तर कृष्ण म्हणतात परित्राणाय साधूना, साधूंचं रक्षण करणे, विनाशायाचे दुष्कृताम, दुष्ट लोकांचा नाश करणे आणि धर्माची स्थापना करणे, या 3 कार्यासाठी मी संभवामी म्हणजे प्रकट होतो. युगयुगी म्हणजे प्रत्येक युगामध्ये किंवा ठराविक काळानुसार वेगवेगळ्या प्रकारचे अवतार आहेत, तर प्रत्येक अवतारांची येण्याची वेळ पण वेगळी असते. तर साधूंचे किंवा भक्तांचं रक्षण करणे आणि दुष्टांचा नाश करणे आणि भक्तीचा प्रचार करणे. तर हे दुष्टांचा नाश करणे हे दुय्यम कारण आहे किंवा धर्माची स्थापना करणे हे पण दुय्यम कारण आहे. त्याची पण आपण काल चर्चा केली होती की हे मुख्य कारण नाही आहे. जसं आपण चर्चा केली की जरी हिरण्यकशिपू प्रल्हाद महाराजांना त्रास देत होता म्हणून हिरण्यकशिपूला मारण्यासाठी जरी नरसिंहदेव आले परंतु हिरण्यकशिपूला मारणं हे त्यांचं मुख्य काम नव्हतं. तर ते हिरण्यकशिपूला हार्ट अटॅक देऊन पण मारू शकले असते. परंतु प्रल्हाद जो भगवंतांपासून विरहाची अनुभूती करत होता त्याच्या प्रेमाची सोबत देवाणघेवाण करण्यासाठी नरसिंहदेव येणं हे मुख्य कारण आहे. तर भगवंत येण्याचं मुख्य कारण हे भक्तांची व्याकुलता दूर करणे किंवा त्यांना दर्शन देणे हे महत्वाचं कारण आहे. इतर कारण हे दुय्यम कारण आहेत. आणि प्रभुपादांनी मग विनाशायाचे दुष्कृताम या शब्दावरती स्पष्टीकरण देताना असं सांगितलं की असं वाटेल की भगवंत दुष्टाचा नाश करतात. तर प्रभुपाद म्हणतात हा नाश पण त्या दुष्टांसाठी भलंच आहे. कारण आपण काल पण चर्चा केली आणि आधी पण बऱ्याचदा बघितले की ज्या पण सैनिकांना महाभारताच्या युद्धामध्ये कृष्णाचं दर्शन घेत घेत मृत्यू आला त्या सर्वांना भगवंतांची प्राप्ती झाली. याचा अर्थ भगवंतांच्या हातून कुठलंच वाईट काम घडू शकत नाही. त्यांनी कोणाची हत्या जरी केली तरी त्या जीवाची प्रगतीच होते, म्हणजे त्या जीवाला मोक्ष मिळतो किंवा कमीत कमी तो त्याच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये आणखी समोर प्रगती करतो. तर हे अवतार
मी अवतार घेतो किंवा मी येतो याला स्पष्ट करताना प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये अवतार ही संकल्पना समजावून सांगताना सांगितले की अवतारांचे 6 प्रकार आहेत. पुरुष अवतार म्हणजे 3 पुरुष, 3 विष्णू, क्षीरोदक्षा विष्णू, गर्भोदक्षा विष्णू आणि महाविष्णू, हे 3 विष्णू आहेत. गुण अवतार म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणाचा उपयोग करणारे. लीला अवतार नरसिंह, वामन, वराह हे लीला अवतार. शक्त्यावेश अवतार म्हणजे त्या विशिष्ट जीवामध्ये विशिष्ट शक्ती दिली जाते. जसे की नारद मुनीकडे भक्ती शक्ती आहे, व्यासदेवांकडे साहित्य शक्ती, परशुरामाकडे संहार शक्ती, पृथु महाराजांकडे प्रजापालन शक्ती. तर अशी विशिष्ट शक्ती देऊन पण एखाद्या जीवाला प्रभावित केलं जातं, त्या अशा जीवाला शक्त्यावेश अवतार म्हणतात. त्या शक्तीचा त्याच्यामध्ये आवेश आहे. मन्वंतर अवतार म्हणजे प्रत्येक मनुसोबत पण एक भगवंतांचा अवतार होतो. कारण या विश्वाचं मॅनेजमेंटमध्ये आपण चर्चा केली होती की 6 घटक असतात. मनूंचे पुत्र, इंद्र, देवता, सप्तर्षी आणि मन्वंतर अवतार. तर प्रत्येक विश्वामध्ये हे 6 घटक मिळून त्या विश्वाचं मॅनेजमेंट व्यवस्थापन बघतात. तर असा प्रत्येक मनुसोबत एक अवतार होतो, त्याला मन्वंतर अवतार म्हणतात. आणि युग अवतार, प्रत्येक युगाचा पण एक अवतार असतो. असे युगाचे अवतार आहेत. आणि हे सर्व स्पष्टीकरण देऊन प्रभुपाद पण तात्पर्य सांगतात आणि श्रीमद भागवतामध्ये पण पहिल्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायाच्या 28 नंबरच्या श्लोकामध्ये व्यासदेव, सुत गोस्वामी, शुकदेव गोस्वामी सगळे सांगतात की हे जे सगळे अवतार आहेत, विष्णू, वामन, वराह, नारद, सगळे हे सगळे भगवंतांचे अंश आहेत किंवा अंशाचे अंश आहेत, म्हणजे विस्ताराचे विस्तार आहेत. परंतु सर्वांचा मूळ कोण आहे असं जर म्हटलं तर एतेच्या अंशकला पुंस कृष्णस्तु भगवान स्वयं भगवान किंवा सर्व अवतारांचा मूळ कोण आहे तर कृष्णस्तु भगवान स्वयं. किंवा प्रभुपाद समोरच्या काही तात्पर्यामध्ये ब्रह्मसंहितेचा पण संदर्भ देतात की अनादिर आदिर गोविंद सर्व कारण की सगळ्या कारणांचा सर्वांचा मूळ कृष्णच आहे. किंवा आणखीन एक उपनिषदांमधून एक श्लोक सांगितला जातो बऱ्याचदा, नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनाम एको बहुनाम यो विदधाती कामा, की सगळ्या नित्यांमध्ये एक नित्य आहे, सगळ्या चेतनांची एक मुख्य चेतना आहे, तो म्हणजे कृष्ण आहे आणि त्याच्यापासूनच हे सगळे विस्तार आहेत. तर उपनिषदमध्ये, श्रीमद भागवतामध्ये, ब्रह्मसंहितामध्ये सगळीकडे या सिद्धांताला मान्य करण्यात आले की कृष्णच मूळ आहे म्हणून. जरी सामान्य समाजामध्ये लोक असे म्हणतात की कृष्ण हा विष्णूचा विस्तारित अवतार आहे, परंतु भागवतांच्या नुसार, ब्रह्मसंहितेनुसार आणि हे जे उपनिषदामधला संदर्भ दिला याच्यानुसार कृष्ण मूळ अवतारी आहे, बाकी सगळे अवतार आहेत. मग हीच अवताराची संकल्पना पुढे स्पष्ट करताना मग प्रभुपाद बोलतात की मग कलियुगामध्ये पण अवतार होतो का? आपण म्हटलं की एक युग अवतार असतो, मग कलियुगामध्ये कुठला अवतार आहे? तर त्याच्या ते स्पष्टीकरण करताना प्रभुपाद सांगतात की कलियुगाचा युग अवतार हे चैतन्य महाप्रभू आहेत. मग आता चैतन्य महाप्रभूंना तर फक्त आपण गौडी संप्रदायामध्येच म्हणणार की हे कृष्णाचे अवतार आहेत, बाकी लोक मानणार नाहीत, पण याला पुरावा काय आहे? तर याला पण आपल्या आचार्यांनी, खास करून 6 गोस्वामी किंवा जीव गोस्वामी यांनी खूप विपुल लिखाण करून चैतन्य महाप्रभूच्या दिव्यतेला सिद्ध केलंय. परंतु आपल्या स्तरावरती सुद्धा आपण काही संदर्भ देऊ शकतो. जसे की गर्ग मुनी भगवंतांचं नाव ठेवताना एक श्लोक म्हणतात, आसन वर्णास्त्रयस्य गृणंतो अनुयुगम तनु शुक्लो रक्तस्तथा पीत इदानीं कृष्णताम गता, की हा वेगळ्या युगामध्ये वेगळ्या अवताराने येतो. तर पिवळ्या रंगामध्ये पण येतो, परंतु याच्या आधी पिवळ्या रंगाचा अवतार नाही झालेला आहे. तर पिवळ्या रंगाचा अवतार म्हणजे चैतन्य महाप्रभू, जे की राधाराणीची अंगकांती घेऊन येतात. आणि महाभारतामध्ये पण एक श्लोक आहे, सुवर्ण वर्ण हेमांगो वरांगा चंदनांगदी, की त्याचा वर्ण सुवर्णासारखा असेल आणि तो कलियुगामध्ये येईल. तर हे पण चैतन्य महाप्रभूचं वर्णन आहे. नंतर आणखीन एक श्लोक आहे, कृष्ण वर्णम तिशा कृष्णम सांगो पांगास्त्र पार्षदम यज्ञ संकीर्तन प्राय यजंती ही सुमेधसा, की तो कृष्ण नावाचं वर्णन करेल, परंतु त्याचा वर्ण किंवा शरीर हे कृष्णासारखा नसणार आणि तो संकीर्तन आंदोलनाची स्थापना करेल. तर संकीर्तन हे जे चैतन्य महाप्रभूचीच मुवमेंट आहे. आणखीन जे 11व्या स्कंदामध्ये 2 श्लोक येतात, वंदे महापुरुष ते चरणारविंदम, तिथे पण चैतन्य महाप्रभूंचा उल्लेख आहे. तर हे अवताराचं स्पष्टीकरण करताना प्रभुपादांनी अवतारांचे प्रकार, अवतारांचा मूळ अवतार कृष्ण आहे आणि कलियुगाचा
अवतार हे चैतन्य महाप्रभू आहेत असा तात्पर्याचा प्रभाव आहे. आणि चैतन्य अवताराला छन्न अवतार म्हटलं जातं की प्रकट स्वरूपामध्ये नाही आहे. आणि या अवताराचं कार्य काय आहे? संकीर्तनाची स्थापना करणे. तर प्रत्येक अवतारामध्ये भगवंत दुष्टांचा नाश करतात, परंतु या अवतारामध्ये राधाराणीचा मूड असल्यामुळे दयाभाव अधिक आहे. त्याच्यामुळे दुष्टांचा नाश करण्याच्या ऐवजी चैतन्य महाप्रभू दुष्ट प्रवृत्तीचा नाश करतात. आणि त्याच्यासाठी त्यांचे शस्त्र आहे त्यांचं सौंदर्य आणि हरे कृष्ण महामंत्र. तर हाच स्वतःच्या जन्माबद्दल सांगताना कृष्ण समोरच्या श्लोकात म्हणतात जन्मकर्मचे मे दिव्यम एवं विविक्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैती मामेती सो अर्जुन. की अर्जुन मी आताच बोललो की माझा जन्म कसा दिव्य आहे, की मी अज आहे तरी जन्म घेतो, माझ्या शरीरात बदल होत नाही, मी माझ्या स्वतःच्या इच्छेने येतो आणि मी दिव्य लीला करतो. हे जर एखाद्या व्यक्तीने तत्वतः समजून घेतलं, तत्वतः म्हणजे पूर्ण श्रद्धेने म्हणू शकतो आपण, किंवा मूळ स्वरूपामध्ये केवळ वरवर करता नाही, म्हणजे त्या व्यक्तीला खरंच जाणीव झाली, तर अशा व्यक्तीच्या वरती काय प्रभाव होतो? मग त्या व्यक्तीला जेव्हा त्याचं शरीर तो सोडतो, त्याला पुन्हा शरीर घेण्याची गरज नाही. याचा अर्थ की कृष्ण स्वतः दिव्य आहेत आणि या दिव्यत्वाचा जो व्यक्ती जाणतो त्याला पण दिव्यत्व प्राप्त होतं. जसं की आपण उदाहरणासाठी म्हणतो ना की जर अग्नीमध्ये एखाद्या लोखंडाची वस्तू ठेवली तर हळूहळू त्या वस्तूला पण अग्नीसारखं स्वरूप यायला लागतं. त्या लोखंडाच्या वस्तूला ती पण लाल व्हायला लागते, त्याच्यापासून पण प्रकाश यायला लागतो. तसाच जेव्हा व्यक्ती भगवंतांच्या जन्माच्या आणि दिव्यत्वेचा जाणीव करतो किंवा त्याला समजून घेतो, तेव्हा तो पण दिव्यत्वाची प्राप्ती करतो, म्हणजे परत त्याला जन्म घेण्याची गरज नाही. तर परत जन्म न घेणे याला आपण मोक्ष म्हणतो. तर मोक्षाची ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये काही ओळी लिहिल्यात. तर प्रभुपाद म्हणतात की ही जी मोक्ष प्राप्तीची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने लोक प्रयत्न करतात. निष्काम कर्मयोग, ज्ञान योग, अष्टांग योग, जे काही सगळ्या वेगवेगळ्या मार्गांनी सर्वांचा एकच उद्देश आहे की दुःखमय संसारातून मुक्त होऊन शाश्वत आनंदाची प्राप्ती करावी. परंतु प्रभुपाद म्हणतात की हे सगळे मार्ग खूप कठीण आहेत. जसे की आपण काल त्या माकडांच्या एकादशीच्या उदाहरणाची चर्चा केली की कसं त्यांना कठीण जातं, तसं इतर सर्व मार्ग खूप कठीण आहेत. आपण पण आता बरेचदा चर्चा केली ना, निष्काम कर्मयोग, ज्ञानयोगासाठी पूर्ण हृदय शुद्ध असणं, अष्टांग योगासाठी पूर्ण ब्रह्मचर्य, अशा खूपच कठीण कठीण अटी आहेत. परंतु सगळ्यात सोपा मार्ग काय आहे की केवळ भगवंतांच्या दिव्य जन्म आणि कर्माच्या लीलेचं श्रवण करणे आणि हळूहळू त्याच्यामध्ये श्रद्धा निर्माण करणे. एवढं जरी केलं, केवळ श्रीमद भागवतांचं श्रवण जरी केलं तरी व्यक्ती मोक्ष प्राप्ती करू शकतो. म्हणजे ज्या लोकांना एवढी मेहनत करावी लागते त्याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ पण म्हणू शकतो आपण. मोक्षाची प्राप्ती जीव केवळ भगवंतांच्या दिव्य जन्म आणि कर्माच्या लीलेचं श्रवण करून जाणू शकतो. तर दिव्य या शब्दावर साठी वेगळ्या आचार्यांनी वेगळं स्पष्टीकरण दिलं की दिव्य शब्दाची काय अर्थ घ्यायची. तर दिव्य म्हणजे आपण आध्यात्मिक पण म्हणू शकतो किंवा अचिंत्य, की ज्याला आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीने पूर्णपणे नाही समजू शकत किंवा तर्क लावून पण नाही समजू शकत. जसे की एक श्लोक येतो ना महाभारतामध्ये, तर्को प्रतिष्ठा श्रुतयो विभिन्ना नासा ऋषिर्यस्य मतं न भिन्न धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायं महाजनो येन गतः सपंथा. की वेगवेगळ्या प्रकारचे तर्क वितर्क वेगवेगळ्या शास्त्रामध्ये आणि मुनींनी दिले जातात, परंतु त्याच्या सहाय्याने निष्कर्षापर्यंत येणं कठीण आहे, ज्यासाठी आपल्याला महाजनांचं अनुसरण करावं लागेल. जसे की आपण 12 महाजन म्हणतो, स्वयंभू, नारद, शंभू, कुमार, कपिलो, मनु, प्रल्हादो, जनको, भीष्मो, बलीर, वैयासकीर, वयम यांच्या उपदेशाचं पालन केलं पाहिजे. किंवा आणखीन एक श्लोक आहे, अप्राकृत वस्तुते यदि नाही अचिंत्या खलु ये भावा न ताम तर्केन योजयेत प्रकृतीभ्य परम यस्य तद अचिंतस्य लक्षणम. चैतन्य चरितामृत मध्ये अचिंत्य या शब्दाची एक व्याख्या दिली आहे. अचिंत्य खलु ये भावा न ताम तर्केन योजयेत. अचिंत्य अशा गोष्टीला म्हणायचं ज्याला तर्काच्या सहाय्याने नाही समजता येत. तर्क म्हणजे आता लॉजिक म्हणतात ना, काही लोक लॉजिकच्या सहाय्याने समजण्याचा प्रयत्न करतात, परंतु सगळ्याच गोष्टी लॉजिकने समजणं शक्य नाहीये. जर सगळ्याच गोष्टी लॉजिकने समजल्याचा अर्थ लॉजिकच सर्वोत्तम होऊन जाईल ना. किंवा लोक सगळं बुद्धीनेच भगवंतांना पूर्णपणे समजण्याचा प्रयत्न करतात, तर याचा अर्थ त्या व्यक्तीची बुद्धी सर्वोच्च होऊन जाईल.
तर अचिंत्य अशा गोष्टीला म्हणायचं, अचिंत्या खलुये भावा न ताम तर्केन योजयेत. आणि प्रकृतीभ्य परनिश्चय, प्रकृतीचा जो परे आहे, तिन्ही गुणांचे जे परे आहे, तद अचिंतस्य लक्षणम, अशा गोष्टीला अचिंत्य म्हणायचं. तर अचिंत्य या गोष्टीची मूळ व्याख्याच अशी आहे की त्याला तुम्ही तुमच्या तर्काच्या सहाय्याने समजू नाही शकत. तेव्हा एखादा व्यक्ती जर म्हणत असेल की हे मला तुमचं तर्कसंगत वाटत नाहीये काही गोष्टी, तर शास्त्रामध्ये पण तर्काचा उपयोग केला जातो. जसे की षडगोस्वामी बद्दल म्हटलं जातं की नाना शास्त्र विचारणे की निपुण, वेगवेगळ्या शास्त्रांचा तर्क करून त्यांनी वेगळे सिद्धांत दिले, परंतु सगळ्याच गोष्टी बुद्धीनेच किंवा तर्काने नाही समजतात, काही गोष्टी अचिंत्य आहेत. तर हे दिव्य शब्दाबद्दल आचार्यांनी स्पष्टीकरण दिलं. तत्वतः म्हणजे इथे एक असं स्पष्टीकरण काही आचार्यांनी आणि प्रभुपादांनी दिलंय. कृष्णाला तत्वतः समजणे म्हणजे याचा एक अर्थ असा पण होतो की जी ब्रह्मज्योती किंवा दिव्य ज्योती आहे ते भगवंतच आहेत किंवा भगवंतांचा प्रकाश आहे, हे जेव्हा व्यक्तीला साक्षात्कार होतो याला पण तत्वतः समजणं असं म्हणतात. तर तत्वतः शब्दाची अशी व्याख्या का दिली? कारण की उपनिषदांमध्ये किंवा वेदांमध्ये एक वाक्य आहे, त्याला महावाक्य म्हणतात. तत्वम असि. तर या शब्दामध्ये पण तत्वतः आहे, तत्व. तर त्या महावाक्यामध्ये पण म्हटलं जातं तत्वम असि. तत् म्हणजे तो म्हणजे तू, असी म्हणजे आहेस, तो तूच आहेस. तर जे तो तत् हा शब्द आहे तत्वमसी मध्ये, तत् हा ब्रह्मणला निर्देश करतो. हे जे महावाक्य मी तुम्हाला सांगितलं उपनिषद मधलं तत्वमसी, तर या तत्वमसी या वाक्यामध्ये तत् हा शब्द ब्रह्मज्योतीला किंवा ब्रह्मणला निर्देशित करतो. तर आता हे विषयांतर होईल, परंतु इथे असा अर्थ असा नाही की जीवच ब्रह्मण आहे, असा अर्थ होत नाही. गुणात्मक दृष्ट्या ब्रह्मण आहे पण परिणात्मक दृष्ट्या नाहीये. तर त्याची आपण कधी नंतर चर्चा करू. परंतु इथे अर्थ असा का आपण तत्वतः म्हणजे ब्रह्मन कृष्ण आहे हे जाणून घेणं असं का स्पष्टीकरण दिलंय? कारण तत्वमसी या महावाक्यामध्ये तत् म्हणजे ब्रह्मण आहे आणि तत्वतः मध्ये या शब्दामध्ये पण तत् हा एक शब्द येतो. तर याचा अर्थ तत्वतः जाणणे म्हणजे तो ब्रह्मन किंवा जो निराकार निर्विकार आहे ते पण कृष्णाचंच एक स्वरूप आहे हे जाणणे, पण याला पण तत्वतः जाणणे असं म्हणतात. आणि मग प्रभुपादांनी काही आचार्यांनी स्पष्टीकरण दिलंय की कृष्ण असे म्हणतात की जेव्हा व्यक्ती शरीराचा त्याग करतो त्याला परत जन्म घेण्याची गरज नाही. मग याचा अर्थ असा आहे का की त्या व्यक्तीला मृत्यू झाल्यावरच भगवत प्राप्ती होईल? तर आचार्यांनी सांगितलं असं नाहीये, हे फक्त सांगण्याचा प्रकार आहे. बऱ्याचशा भक्तांना आजीवन काळामध्ये पण ईश्वर प्राप्ती होऊ शकते. हे या शब्दाबद्दल सांगले की त्यक्त्वा देहम या शब्दाबद्दल बोलताना असे बोलतात की देह, कुणी म्हणेल की अरे ह्या सगळ्या गोष्टी मृत्यू नंतरच्या आहेत, आधी कुणाला काय माहिती. तर असं नाही, हयात काळामध्ये पण व्यक्ती ईश्वर अनुभूती करू शकतो. नंतर या श्लोकामध्ये मोक्षाबद्दल सांगितले म्हणून प्रभुपाद म्हणतात की निर्विशेषवादी लोकांना मोक्षप्राप्तीसाठी किती कष्ट करावे लागतात, इंद्रियांना खूप त्रास द्यावा लागतो, बऱ्याच अटींचं पालन करावं लागतं आणि एवढं सर्व करून त्यांना काय मिळतं तर दिव्य ज्योतीमध्ये ते जाऊ शकतात. परंतु याच्या विरुद्ध भक्त एकदम सहजसोपी भक्ती करून साकार स्वरूपाची प्राप्ती करू शकतात. तर दोन्ही मार्गाची तुलना करताना प्रभुपाद परत सांगतात की भक्तीचा मार्ग सोपा आहे आणि उच्च आहे. तर तत्वतःचीच परत शब्द शेवटचं एक वाक्य आहे. माती आणि भांडीचं उदाहरण दिव्यत्व स्पष्ट करताना असं दिलं जातं की माती हे भांड्याचं कारण आहे. समजा एखाद्या मातीपासून काही कुंभार भांडे बनवतात, तर माती हे भांड्याचं कारण आहे, परंतु भांड हे मातीचं कारण नाही. जे मटकं जे काही बनवलं जातं, आपण असं म्हणत नाही मटका आहे म्हणून माती असं म्हणू शकत नाही, माती आहे म्हणून मटका आहे असं म्हणू शकतो. तसंच ईश्वर आणि या जगताबद्दल म्हणता येतं की भगवंत दिव्य कसे आहेत की भगवंतामुळे ही सृष्टी आहे, सृष्टीमुळे भगवंत आहेत असं नाही. हे थोडं तत्वज्ञानाचा विषय आहे. तर ही संकल्पना स्पष्ट करताना बऱ्याच आचार्यांनी आणि वरिष्ठ भक्तांनी सांगितले की भगवंतांचे हे जे दिव्यत्व आहे याला समजायला खूप कठीण जातं. काही गोष्टीमध्ये समजत नाही की जसं की कर्माणी आणि अस्य भव भवस्य ते दुर्गा शरवथारी भयात पलायनम,
कालात्मनो यत् प्रमदायुधाश्रम स्वात्मन रते खिद्येती धीर विदाम्य. या श्लोकात उद्धव म्हणतात की कृष्ण कसं समजायचं, तुमचं कार्य समजणं खूपच कठीण आहे. कर्माणी अनिहस्य भवो भवस्य ते. तुम्ही अभव आहात, अजन्म आहात तरी जन्म घेतात. तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही तरी तुम्ही कार्य करता. आणि तुम्ही स्वतःमध्येच पूर्ण आनंदामध्ये आहात तरी असं वाटतं की गृहस्थ आश्रमामध्ये आपल्या पत्नीसोबत आनंदाची प्राप्ती करत आहात. हे कसं समजायचं? तुम्ही एकाच व्यक्तीमध्ये दोन्ही विरोधाभास आहेत. शेवटच्या वेळीमध्ये उद्धवजी म्हणतात की खिद्येती धीर विदाम्य, की हे धीर व्यक्ती आहेत त्या लोकांना पण ह्या गोष्टी तुमच्या समजणं शक्य नाही. तर हे दिव्यत्व पूर्णपणे जाणणं कोणाला शक्य नाही. कारण एकाच व्यक्तीमध्ये दोन विरोधार्थी गोष्टी आहेत. अजन्म आहे, जन्म घेतोय, कार्य करण्याची गरज नाही तरी कार्य करतो, काळाच्या स्वरूपामध्ये सगळ्यांना नाश करतो तरी असं वाटतं की द्वारकेमध्ये जाऊन लपलाय. आणि कुंती दामोदर लीलामध्ये कुंती महाराणी सांगतात त्यांच्या प्रार्थनेमध्ये की कृष्ण कशी तुमची लीला समजायची, की एका शाहीतला हे पण आम्हाला माहितीये की साक्षात मृत्यू तुम्हाला घाबरतो आणि तुमच्या नियंत्रणाखाली कार्य करतो. आणि तोच कृष्ण एका सामान्य स्त्रीला यशोदेच्या हातात छोटीशी काडी बघून तो घाबरतोय, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. आणि असं नाही की कृष्ण नाटक करतायत, कृष्ण नाटक पण करत नव्हते, खरंच रडत होते. मग ते ईश्वर आहेत की सामान्य बालक आहेत? सामान्य बालक नाहीत, कारण त्यांच्या सगळ्या शक्ती कार्य करतात. परंतु ईश्वरासारखे पण नाहीत, कारण सामान्य बालकासारखे रडतायत. तर ह्या सगळ्या गोष्टीतून सगळ्यांनी एकच सांगितलंय की या दिव्यत्वाला पूर्णपणे समजणं खूप कठीण आहे. केवळ वैष्णवांची कृपा आणि भगवंतांच्या कृपेनेच थोड्याफार प्रमाणामध्ये जीव समजू शकतो. तर ब्रह्माजी पण त्यांच्या प्रार्थनेमध्ये म्हणतात, जानन्ते एव जानन्तु किं बहुक्त्यानमे प्रभो मनुष्यो वपुषो वाचो वैभवं तव गोचर. की काही लोक म्हणत असतील मी जाणतो, मला सगळे परमसत्य समजलंय, तर त्यांना अशी बढाई करू द्या. जानन्ते एव जानन्तु किं मे बहुक्त्या प्रभो, की असं बढाई करू द्या, ज्यांना म्हणायची ज्यांना करायची त्यांना करू द्या. परंतु माझं असं वैयक्तिक मत आहे, ब्रह्माजी म्हणतात, मनुष्य वपुष वाचो वैभवम तव अगोचर, की शरीर बुद्धी मनाच्या सहाय्याने तुम्हाला पूर्णपणे समजणं शक्य नाहीये. तर दिव्यत्व या शब्दावरती एवढं सगळं स्पष्टीकरण आहे. तर 10 नंबरच्या श्लोकात कृष्ण आता काय सांगतात, परत त्यांच्या दिव्यत्वाबद्दल सांगताना या शृंखलेमधला हा शेवटचा श्लोक आहे 5 ते 10 मध्ये, की मग अशा व्यक्तीमध्ये काय गुण प्रकट होतात, की ज्याला काही प्रमाणामध्ये किंवा भगवत कृपेने वैष्णव कृपेने समजलंय त्या व्यक्तीची लक्षणं काय आहेत. तर तो व्यक्ती कशापासून मुक्त असतो? वीत म्हणजे मुक्त, 3 गोष्टीपासून मुक्त असतो, राग, भय आणि क्रोध. राग म्हणजे आसक्ती, भय म्हणजे भीती आणि क्रोध म्हणजे आपल्याला माहिती, क्रोध म्हणजे क्रोध. तर या 3 गोष्टीपासून तो व्यक्ती मुक्त असतो. मन्मया माम उपाश्रिता, तो पूर्णपणे माझ्यावरती आश्रित होतो, किंवा काही आचार्य सांगतात की तो केवळ माझ्या नामस्मरणामध्ये किंवा लीला श्रवणामध्ये मग्न असतो. आणि बहवो ज्ञान तपसा, या ज्ञानाच्या तपस्येने म्हणजे माझ्याबद्दल श्रवण करण्याच्या या तपस्येने, बहवो म्हणजे खूप लोकांनी, पुता म्हणजे शुद्ध होऊन, मदभावम आगता, मदभाव म्हणजे माझ्याबद्दल भावाची किंवा प्रेमाची किंवा माझी प्राप्ती केली. कुठल्या लोकांनी? जे राग भय क्रोधापासून मुक्त आहेत, पूर्णपणे माझ्यामध्ये आश्रित आहेत आणि माझ्या श्रवण कीर्तनाच्या तपस्येने शुद्ध झालेत. त्यांना अशा अनेक लोकांनी अर्जुन, जे मागच्या श्लोकात म्हटले ना की असा व्यक्ती परत त्याला जन्म घेण्याची गरज नाही, या श्लोकात कृष्ण सांगतात की अर्जुन असं एक नाही, बहवो खूप लोकांनी माझी प्राप्ती केली. तर ज्यांनी भगवंतांना जाणले त्यांची काय लक्षणं आहेत? असा व्यक्ती आसक्ती भय आणि क्रोधापासून मुक्त असतो. तर आसक्ती भय आणि क्रोध याचे पण वेगळ्या आचार्यांनी वेगवेगळे स्पष्टीकरण दिले. प्रभुपाद त्यांच्या तात्पर्यात काय सांगतात की असा व्यक्ती भौतिक गोष्टींना आसक्त नसतो, म्हणजे की संपत्ती, नाव, ऐश्वर्य जे काही आहे या गोष्टीला तो आसक्त नसतो. आणि भयाचं प्रभुपादांनी काय स्पष्टीकरण दिलंय, भयाबद्दल तात्पर्य प्रभुपाद काय सांगतात? भयाबद्दल प्रभुपाद आणि इतर आचार्यांनी सारखं स्पष्टीकरण दिलंय की जे हे निर्विशेषवादी लोक असतात त्यांना काही भीती आहे की जर आपण साकार स्वरूपाचा स्वीकार केला तर आपल्याला परत एक रूप घ्यावं लागेल किंवा शरीर धारण करावं लागेल, आणि त्यांना साकार स्वरूपामध्ये जाण्याची खूप भीती असते. जे निर्विशेषवादी निराकारवादी लोक आहेत त्यांना साकार स्वरूपाची खूप भीती असल्यामुळे
ते लोक या सिद्धांताला मान्यच करत नाहीत की जीवाला परत साकार नित्य स्वरूप मिळू शकते किंवा ईश्वर पण परम साकार आहे. तर त्यांची ही भीती आहे. भय म्हणजे काय की परत व्यक्तिगत स्वरूप प्राप्त करण्याला हे निर्विशेषवादी लोक घाबरतात, परंतु जो व्यक्ती भगवंत प्राप्तीसाठी पात्र आहे तो अशाला घाबरत नाही. आणि आसक्तीचे प्रभुपादांनी काय सांगितले की असा व्यक्ती भौतिक गोष्टीला भौतिक आनंदाला आसक्त नसतो. आणि क्रोधाचं काय स्पष्टीकरण दिलं की क्रोध म्हणजे जे वेगळ्या प्रकारचे लोक काहीतरी सिद्धांत देतात की बरेच आता आपण पण बघितले कितीतरी तत्वज्ञान आहेत, कर्ममीमांसा, सांख्य, योग आणि काही काही तत्वज्ञानामध्ये परस्पर विरुद्ध गोष्टी पण आहेत. तर जो व्यक्ती भगवत प्राप्तीच्या पात्रतेसाठी योग्य झालाय तो व्यक्ती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तत्वज्ञानाने क्रोधित पण होत नाही, कारण तो आपल्या मार्गामध्ये पूर्णपणे स्थित आहे. आणि प्रभुपाद मग याच्यामध्ये की मग अशी प्रगती करण्यासाठी म्हणजे या लक्षणापर्यंत येण्यासाठी भगवत प्राप्ती येण्यासाठी कसा व्यक्ती प्रगती करेल, तर प्रभुपाद म्हणतात की याच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे की गुरूंचा आश्रय घेणे. जसे की भक्तिरसामृत सिंधू मध्ये पण भक्तीचं सर्वात पहिलं कार्य सांगितले आदव गुरु पादाश्रय, गुरूंचा स्वीकार करणे. तर गुरुच्या मार्गदर्शनाखाली हळूहळू जीव या स्तरापर्यंत प्रगती करू शकतो. मग हे पान नंबर 171 मदभाव या शब्दाचा तर भाव किंवा प्रेमस्तर. तर हे फक्त तुम्ही ऐकून घ्या. भक्तिरसामृत सिंधू मधला हा श्लोक आहे पान नंबर 171 वर की एखादा व्यक्ती जेव्हा भक्तीमध्ये येतो तर तो कुठल्या कुठल्या पायऱ्यातून प्रगती करत समोर जातो. तर त्याच्या 9 पायऱ्या भक्तिरसामृत सिंधू मध्ये रूप गोस्वामींनी सांगितलं की पहिल्यांदा त्याला पहिली पायरी काहीतरी श्रद्धा असते. मग श्रद्धा असल्यावरती तो साधूच्या संघामध्ये येतो म्हणजे भक्तांच्या संघात येतो. नंतर भजन क्रिया म्हणजे श्रवण नामस्मरण करतो. मग हे नामस्मरण भजन करताना अनर्थ निवृत्ती म्हणजे जे काही वाईट विकार जे विचार इच्छा आहेत त्याच्या नष्ट व्हायला लागतात. मग अनर्थ निवृत्ती झाल्यावरती तो निष्ठेच्या स्तरावरती येतो. निष्ठा म्हणजे आता तो त्याच्यावरती रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव होत नाही. त्याच्यानंतरचा स्तर आहे रुची. रुची म्हणजे त्याला आता नैसर्गिक नामजपामध्ये भगवंतांच्या लीला ऐकण्यामध्ये एक आनंद निर्माण व्हायला लागतो. जसं की आता आपण का जप करतो, कारण आपल्याला गुरूंनी सांगितले की याच्याद्वारे आपण प्रगती करू म्हणून आपण जप करतो. आणखीन आपल्याला जपामध्ये टेस्ट नाही आलाय. परंतु जेव्हा व्यक्ती रुचीच्या स्तरावरती जातो तेव्हा त्याला सांगण्याची गरज पडत नाही की माळा केल्या पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. तो स्वाभाविकताच ह्या गोष्टी करतो. आणि आसक्तीच्या स्तरावरती तर तो पूर्णपणे या गोष्टींना आसक्त होतो, यांना सोडू शकत नाही. मग आसक्तीच्या नंतरचा जो स्तर येतो तो म्हणजे भाव. तर भावाचं असं स्पष्टीकरण दिलं जातं की प्रत्येक जीवाची भगवंताशी कुठल्या ना कुठल्या मूळ रसामध्ये भक्ती आहे. जसं की कोणी वात्सल्य रसामध्ये असेल, कोणी दास्य रसामध्ये किंवा कोणी माधुर्य रसामध्ये. तर भावाच्या स्तरावरती या गोष्टीची त्याला जाणीव व्हायला लागते. किंवा आणखीन असे स्पष्टीकरण दिलं जातं की भाव म्हणजे प्रेमाची सुरुवात. की जर प्रेम म्हणजे पूर्णपणे सूर्यप्रकाश असेल तर भाव म्हणजे सूर्य उगवताना पहिला जो किरण येतो तो. आणि प्रेम म्हणजे त्याला मग पूर्णपणे समजून जातं की मी भगवंताची कुठल्या स्वरूपामध्ये नित्यपणे सेवा करतो आणि त्या सेवाची प्राप्ती करून जीव मग भगवंतांच्या दिव्यधामामध्ये त्या रसामध्ये त्यांची सेवा करतो. जसं की श्रीरामा सुदामा हे भगवंतांची सख्य रसात सेवा करतात. गोपी माधुर्य रसामध्ये, नंद यशोदा आणि इतर वरिष्ठ गोपी वात्सल्य रसामध्ये. तर प्रेमाच्या स्तरावरती जीवाला हे कळतं की आपला भगवंताच्या कुठल्या रसामध्ये आपला सेवा आहे. तर आज आपण बरीच तत्वज्ञानाची चर्चा केली, इथे आपण थांबूया. तर मंडेला आपण समोरची चर्चा करू. तर आजच्या चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे? खूप जास्त कठीण वाटतंय? हा, तर भगवंताच्या बऱ्याच शक्ती आहेत आणि शक्तीचे विभाग करण्याचे प्रकार पण वेगळे आहेत. तर त्या प्रकारापैकी एक प्रकारामध्ये त्यांच्या शक्तींना 3 विभागामध्ये समजलं जातं. अंतरंग शक्ती, बहिरंग शक्ती आणि तटस्थ शक्ती असे त्यांच्या शक्तींचे 3 नावं दिलेत किंवा 3 प्रकारच्या शक्ती आहेत. अंतरंग शक्ती म्हणजे दिव्य जगतामध्ये जे दिव्य जगत आहे
किंवा त्या शक्तीच्या प्रभावाखाली जीवजगतात जे कार्य घडतं ते अंतरंग शक्तीचं कार्य आहे. अ, एवढं सोपं समजण्यासाठी एवढं लक्षात ठेवा की दिव्य जगतामध्ये जी शक्ती कार्यरत आहे ती म्हणजे अंतरंग शक्ती आणि बहिरंग शक्ती म्हणजे माया शक्ती. आपण म्हणतो ना की मायेच्या प्रभावाखाली आहे. ज्या सृष्टीच्या शक्तीच्या सहाय्याने हे भौतिक जगत बनतं त्या शक्तीला बहिरंग शक्ती म्हणायचं. आणि तसंच तटस्थ शक्ती म्हणजे आपण जे जीवात्मे आहोत. जीवात्म्याला तटस्थ शक्ती म्हटलं जातं. तटस्थ का म्हटलं जातं? कारण ते तटावरती आहे. जसं की समजा प्रभुपादांनी मॉर्निंग वॉकला एक स्पष्टीकरण दिलं, की जेव्हा आपण समुद्र किनाऱ्यावरती चालतो, तर एका साईडला समुद्र असतो आणि दुसऱ्या साईडला जमीन असते. परंतु दोन्ही ठिकाणी जिथे समुद्र मिळतो, त्या भागाला कधी-कधी तट म्हटलं जातं. आपण नदीचा पण तट असा म्हणतो. तर तर त्या ठिकाणाला तट म्हणतात. तर ही जी शक्ती आहे, जी आपण जीव आहोत, ती या दोन्ही शक्तीच्या मध्ये समजा तुम्ही एका साईडला अंतरंग शक्तीला कल्पना करा आणि दुसऱ्या साईडला बहिरंग शक्ती. तर या दोन्ही शक्तीच्या मध्ये जी शक्ती आहे, जी आपण आहोत तिला तटस्थ शक्ती म्हणतात. का तिला तटस्थ शक्ती म्हणतात? कारण ही शक्ती दोन्ही शक्तीच्या प्रभावाखाली येऊ शकते. म्हणजे आपण जे जीव आहोत, जर भक्ती केली तर अंतरंग शक्तीच्या प्रभावाखाली येऊ आणि भगवत प्राप्ती करू. नाही केली तर बहिरंग शक्तीच्या प्रभावाखाली येऊ आणि अधिकाधिक गुरफटत जाऊ. म्हणून आपण आपली स्थिती दोन्हीच्या मधोमध असल्यामुळे तटासारखी असल्यामुळे जीवाला तटस्थ शक्ती म्हटलं जातं. ठीक आहे. अं, स्वराज सावंत मात्र स्वराज सावंत तुमचा काही प्रश्न आहे? हा येस माताजी. हा 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 बरोबर. हा तर प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. त्याच्यामुळे आपण म्हटलं ना की आता हे जो शब्द आहे की जीवाला आठवत नाही हा काही परमसत्य नाहीये. तर याला अपवाद आहेत. तर ज्या लोकांना असं आठवतं त्या लोकांना जातीस्मार म्हणतात. तर जातीस्मार जे लोक आहेत काहीच लोकांना अशा गोष्टी आठवल्या जातात. तर याला आपण समजण्यासाठी आपण असं म्हणू की सॉफ्टवेअर मध्ये काही गडबड झाली असेल. तर तुमच्यापैकी कोणाला आठवतं आपण भागवत सप्ताहामध्ये एका अशा व्यक्तीची चर्चा केली होती ज्याला मी म्हटलं हा जातीस्मार होता त्याला मागच्या जन्मातलं आठवत होतं. आठवतं कोणाला? ठीक आहे. कशाच्या संदर्भामध्ये चर्चा केली हे जरी सांगली तरी ठीक आहे. त्याचं नाव नाही आठवलं तरी चालेल. काय चर्चा करताना अ, नाही भागवत सप्ताहामध्ये आपण एका गोष्टीची चर्चा करत होतो. तेव्हा आपण एका व्यक्तीबद्दल बोललो की याला मागच्या जन्माचं आठवायचं. नाही नाही भागवत सप्ताहामध्ये कुठे आपण पुनर्जन्मात गेलो? ठीक आहे, तुम्हाला आठवत नसेल मी तुम्हाला गंगा देवीच्या अवतरणामध्ये सगर महाराजांची वंशावळी सांगितली होती. सगर महाराजांना दोन पत्नी होत्या. त्याच्या दोन्ही पत्नीपैकी एका पत्नीच्या मुलाचं नाव होतं अंशुमान. तर हा जो अंशुमान होता हा जातीस्मार होता. याला मागच्या जन्माचं सर्व आठवायचं. तर परंतु हा थोडासा विचित्र होता. तर याला सगळ्या योगशक्ती आठवायच्या. तर इतर मुलांना तो मारायचा बुडून वगैरे. तर त्याच्यामुळे त्याचे वडील त्याचा त्याग करतात. तर ठीक आहे नाही आठवलं तर चालेल. तर गंगा अवतरणामध्ये पण अशा एका जातीस्मार एक व्यक्तीचं वर्णन येतं म्हणून मी तुम्हाला हे उदाहरण सांगितलं. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जीवाला आठवत नाही हे वाक्य काही परमसत्य नाहीये. म्हणजे एखादं असं कोणतं वाक्य परमसत्य म्हणून घ्यायचं आणि नाही घ्यायचं हे पण आपल्याला ठरवावं लागेल. तर हे परमसत्य नाहीये. याला पण अपवाद असतात. तर अशा लोकांना जातीस्मार म्हटलं जातं. तर त्याच्यामुळे जे युट्यूबमध्ये तुम्ही बघता ते खरं आहे. असे लोक आहेत. अशा केसेसवरती स्टडी झालेला आहे. आणि मुंबईमध्ये राधा गोपीनाथ मंदिरात तो असा एक स्वतः व्यक्ती गौर गोपाल प्रभूंच्या गीता क्लासमध्ये आला होता. त्याचं नाव काय पसरीच्या काहीतरी नाव होतं. तुम्हाला गीता कोर्समध्ये या व्यक्तीचं नाव काय सांगितलं होतं मी? नाही पसरीच्या नाही. आठवतं कोणाला गीता कोर्समध्ये आपण तो गुजराती व्यक्तीचं नाव सांगितलं होतं. ज्याला पुनर्जन्माबद्दल आठवतं, त्या मागच्या जन्माचं आठवतं. आठवतं का तुम्हाला? तुम्ही काही लक्षात ठेवत नाही. बोल. नोट्स पण काढत नाही, लक्षात पण ठेवत नाही. गुजराती रिइन्कार्नेशन त्या व्यक्तीचं हा येस माताजी.
हा हा ती स्टोरी त्याचं नाव काय होतं? संगीतामध्ये तुम्हाला आठवतं? हा ती सगळी स्टोरी मला आठवते, नाव आठवत नाहीये. राजस्थानमध्ये मागच्या जन्मात होती, या जन्मात गुजराती येते. मुंबईला हा ते आताही आहे, ती व्यक्ती हयात आहे. तर ठीक आहे, मग चर्चेचा उद्देश हा होता की हे वाक्य काही परम सत्य नाही, याला पण अपवाद आहेत. ठीक आहे, आणखीन कोणाचा काही प्रश्न आहे?